तुम्हाला मी अनम्यूटचा ऑप्शन दिलाय, ते एवढा फक्त क्लिक करा. सुरू करू शकता तुम्ही मनोज सर. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने मी मनोज खांडरे आपल्या सर्वांचे आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. प्रथमतः आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आई जगदंबा आपल्या सर्वांवर कृपा करोत आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही संस्था मुख्यतः मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. ही संस्था अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करीत असते. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे नवरात्रोत्सव माळ श्री सामर्थ्याची. या उपक्रमाअंतर्गत विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्री शक्तीचे सामर्थ्याचे दर्शन गेले 4 दिवस आम्हा सर्वांना झालेले आहे. मंडळी, दशदिशांतरी सौंदर्याने बहरलेल्या या सृष्टीत नित्य नियमित आनंद उल्हास भरलेला असतो. सृष्टी हे रंग भरभरून लुटू देण्यात कुठेच कमतरता ठेवत नाही. मंडळी, आज नवरात्रीची 5वी माळ आणि आजचा रंग आहे पिवळा. स्वयंस्फूर्तीचे, उद्यमशीलतेचे, कल्पकतेचे, व्यापकतेचे, उल्हासाचे, आनंदाचे द्योतक असलेला हा पिवळा रंग, ज्ञानदेवता सरस्वतीचे प्रतीक असलेला हा पिवळा रंग आहे. नेमका याच रंगाची गुणवैशिष्ट्ये घेऊन आज श्री सामर्थ्याची 5वी माळ गुंफूया आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मनीषा कुलकर्णी यांच्यासह. नमस्कार. प्रथम मी आपल्याला मनीषाताईंचा अल्प परिचय करून देतो. मनीषाताई इंडोक्रिनोलॉजी या विषयाच्या प्राध्यापिका, संशोधक आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्या जागतिक आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत समन्वयक म्हणून कार्य करतात. त्यांनी टर्की येथे आंतरराष्ट्रीय अंतरपरिषद शोध निबंध सादर केलेला आहे. याशिवाय त्यांची अनेक प्रवास वर्णनेही प्रसिद्ध आहेत. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी अख्खा युरोप प्रवास एकटीने केलेला आहे. तसेच त्या भारुड गायन आणि हार्मोनियम वादन यातही पारंगत आहेत. चला तर मंडळी, त्यांच्याशी थेट संवाद करून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. मनीषाताई नमस्कार. नमस्कार. आणि रविचारी सर, त्यांचे गुरु, त्यांचेही आपण स्वागत करूया. रविचारी सर नमस्कार. नमस्कार. आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मनीषाताई, आपले बालपण कसे गेले आणि तेव्हाची काही ठळक आठवणी किंवा काही प्रसंग ज्यांनी तुम्हाला घडवले याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण एका समृद्ध घरात गेलं. माझे वडील व्यवसायाने वकील होते आणि आई गृहिणी होती. पण दोघांचाही असा कटाक्ष होता की मला सगळं काही आलं पाहिजे होतं. म्हणजे त्यावेळी मला आईचा खूप राग येईल, कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षा किंवा कुठली निबंध परीक्षा, मराठीच्या परीक्षा, सुलेखन ह्याच्यामध्ये ती आवर्जून मला भाग घ्यायला लावत असे. आणि माझी शाळा बालमोहन विद्या मंदिर, म्हणजे जी मुळातच इतकं परंपरा असलेली शाळा आहे. दादासाहेब रेग्यांनी आम्हा सर्वांना घडवलं. माझ्या वेळी दादासाहेब हयात होते. त्यामुळे एक स्पर्धात्मक किंवा चुरस असलेलं जगणं लहानपणापासूनच माझ्यात कुठेतरी रोवलं गेलं. दुसरं म्हणजे माझी आई अत्यंत वाचनवेडी. तिला पुस्तकी किडा म्हणायचे मी. म्हणजे रोज ती ग्रंथालयात जाऊन पुस्तक आणे. तर वाचन, चांगलं वाचणं, चांगलं गाणं ऐकणं किंवा वादन करणं किंवा संगीताकडे कल असणं, इथे त्या आई वडिलांचा साधारण माझ्यावर घडवण्याचा तो एक भाग होता. आणि दुसरं म्हणजे मला स्वतःला मराठी भाषा किंवा कुठलीही भाषा अतिशय आवडते. त्यामुळे लहानपणी आमच्या वेळी पत्र असत. त्यामुळे मी माझे नातेवाईक सगळे बेळगावचे. मी आजोळ माझं बेळगावचं.
तर मी बेळगाववरनं परत मुंबईला आले आजोळपणाची सुट्टी उपभोगून, की प्रत्येक माझ्या मामाला किंवा मामे भावंडांना पत्र लिहित असे. आणि मला अजूनही आठवतं की ते फार उत्स्फूर्तपणे मी लिहित असे. मला कोणी शिकवत नसे की असं लिही. आणि ही पत्र बेळगावच्या घरात वाचली जा, की बघा ही छोटी मुलगी किती छान लिहिते. वेगवेगळ्या यशवंतराव चव्हाणांचे कधी दाखले असत किंवा काही जे मी वाचलेलं ते मी लिहित असे. तर थोडक्यात माझं बालपण खूप समृद्ध गेलं. खाऊन पिऊन आम्ही अतिशय सुखी होतो आणि एक संस्कृती जोपासणं म्हणतात, ते माझ्या आई वडिलांनी पुष्कळ माझ्यात असं त्याचं बीज रोवलं. अच्छा. आणि लहानपणीच्या आपल्या काही विशिष्ट आवडी, छंद लहानपणीचे याविषयी काही आवडीचे सांगाल? छंद म्हणजे काय तर खूप वाचणं आणि खूप खेळणं. पण त्याच्याबरोबर खूप अभ्यास करणं. म्हणजे लहान मुलांना अभ्यास आवडत नाही. पण मला खरंच पुष्कळ आवडायचं. म्हणजे माझी आई एका मोमेंटला येऊन मला सांगायची, की "आता बस कर. आता किती वाचतेस तू किंवा किती अभ्यास करते?" आणि शांता शेळके किंवा पु. ल. देशपांडे, द.मा. मिरासदार, त्याच्यानंतर मामा वरेरकर हे मी म्हणजे किंवा अगदी ययाती देवयानी, वि. स. खांडेकर हे मी अगदी मला न कळत असलेल्या वयात वाचले. 10-11व्या वर्षी ययाती पहिली वाचली, मग परत 18व्या वर्षी वाचली किंवा शांता शेळकेंचं 4 चौघी पुस्तक. हे सगळं मला असं लहानपणी म्हणजे जसं मी म्हटलं शाळा आम्हाला काय करायची, एवढे टक्के असेल की त्यांना पुस्तकं भेट. म्हणजे 80%ला 10 पुस्तकं, 90%ला 100 पुस्तकं, 70%ला 5 पुस्तकं. आमची एकमेव आवड वाचनाची. त्यावेळी काही मोबाईल संस्कृती नव्हती किंवा सोशल नेटवर्किंग नव्हतं. त्यामुळे मग 80% मिळायला 70 वाले धडपडायचे. 80 वाले 90 कडे जायचे. आणि मला अजूनही आठवतंय बालमोहनच्या तळ मजल्यावर दादासाहेब रेगे प्रत्येक वर्गाकरता एक वर्ग असे की त्या वर्गात तुमचं नाव आणि तुमच्या टक्क्यानुसार पुस्तकं. अजूनही माझ्या अंगावर रोमांच येतं हे बोलताना. तुम्हाला कल्पना येणार नाही की 30-33 वर्षाकाळी अशी भेट मुलांना देणं आणि त्यांना घडवणं. मुख्य म्हणजे वाचन संस्कृती एक घडवणं. हा एक मोठा भाग होता आणि ह्या माझ्या आयुष्यातील ठळक आठवणी आहेत. दुसरा म्हणजे शाळा प्रत्येक सण जपायची. म्हणजे की दसरा आला की दसऱ्याला सरस्वती पूजन असे, त्यावेळी आम्ही आपट्याची पानं वाटू किंवा पन्ह असे, कलिंगड असे, प्रत्येक सण हा शाळेत साजरा केला जाईल. मातृदिन साजरा केला जाईल. त्यामुळे सांगण्याचा उद्देश की संस्कृती, परंपरा, वाचन, त्याबरोबर अभ्यास आणि प्रचंड प्रमाणात खेळणं, असं माझं बालपण गेलं. आणि बालपण अजून एक समृद्ध असं गेलं की आईला प्रवासाची आवड होती, पण तिला काही कारणामुळे तो करणं जमलं नाही. त्यामुळे मला आई वडील कुठेही तू जा, तू एकटी जा, तू इथे जा, तू तिथे जा. त्यामुळे प्रवास करणं, भ्रमंती करणं. मला अजूनही आठवतंय माझं पदव्युत्तर शिक्षण मी कीर्ती कॉलेजमधनं घेतले आणि FY-BSc ला त्यावेळी मी अख्ख्या महाविद्यालयातनं पहिली आली म्हणजे सगळ्या स्ट्रीम मधून. आणि त्यावेळी मला वझे मेरिट स्कॉलरशिप ₹450 महिना हा खूप मोठा आकडा होता आणि माझं नाव अगदी खाली असं प्रिंटेड बोर्डावर फलकलं होतं की त्यावेळी माझं आडनाव देऊलकर होतं, तर मनीषा देऊलकर वझे मेरिट स्कॉलरशिप आणि पहिली आली वगैरे. तर त्याचा वडिलांना माझ्या इतका आनंद झाला की 17-18 वर्षी हिला एवढं यश मिळालं. त्यांनी मला एकटीने युरोपला पाठवलं. म्हणजे मला वाटतं की माझ्यातलं जे प्रवासाचं बीज होतं ते तिथे कुठेतरी पडलं. मी अत्यंत घाबरली होती. एखादा ससा कसा घाबरेल वादळानंतर, की मी अगदी गयावया केली त्यांना, की नको नको मला पाठवू नका. मला इंग्लिश येत नाही, मला कळत नाही. पण त्यांनी अगदी धडाडीने मला पाठवलं. तर ते त्यावेळी मला असं वाटतं, की ज्या काळात म्हणजे या काळात आई-वडील मुलांना एकटं पाठवत नाहीत. तर त्या काळात 30-32 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी हे धाडस केलं आणि मला एकटीला पाठवलं आणि माझं जे एक भावविश्व आहे ना, ते अत्यंत समृद्ध केलं. आज जी काही मी फिरते किंवा प्रवास वर्णनं लिहिते, ह्याचं बीज त्या काळी पडलं. उत्तम. म्हणजे बालपणीचे संस्कार आपल्या आजच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. अगदी, अगदी, बरोबर. अगदी. अच्छा. आणि ताई मला तुम्ही कलाकार डॉक्टर मनीषा कुलकर्णी यांचा कला प्रवास कसा होता ह्याबद्दल काहीतरी सांगा? अरे, परत तेच आहे म्हणजे कसं आहे ना, कुठूनही वळसणीचं पाणी वळसणीला. तसं सगळ्यात या गोष्टी करता माझी आई कारणीभूत आहे. कारण माझ्या आईला वाटते, की मी फार अशी हलेडुले अशी मुलगी आहे, चलबिचल.
तर आईला वाटलं हिला एखादं वाद्य शिकवावं म्हणजे ही एका जागी बसेल. आणि आमच्या शाळेतच क्लासेस असायचे जोशी जोगळेकरांचे. तर मला त्यांनी हार्मोनियमला घातलं आईनी. पण कसं असतं ना, वयाच्या 9व्या-10व्या वर्षी जाऊन कुठेतरी शिकणं आणि उत्तम गुरुकडे शिकणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तर मी जरी वयाच्या 10व्या वर्षी हार्मोनियम शिकायला लागले तरी अ, योग्य गुरुच्या शोधात मी होते आणि ते गुरु मला खूप अवधीनंतर म्हणजे 20-22व्या वर्षी माझी भेट म्हणजे काय म्हणतात संगीत नाटक अकादमी विजेते किंवा पुरस्कृत पंडित तुळशीदास बोरकर यांच्याकडे झाली. आणि मग त्यांनी मला पूर्ण सांगितलं की तू जे काही आतापर्यंत वाजवलंय म्हणजे तुझा वादनाचा अंगच किंवा बोटांचा ढंग ज्याला आम्ही म्हणतो हार्मोनियम वादनामध्ये ते चुकीचं आहे. मग तो प्रवास तिथून सुरू झाला. तर कला कलेमध्ये आईने मला घातलं. पण त्याचा जो विकास आहे, एक तर कीर्ती महाविद्यालय सगळ्या युनिव्हर्सिटी लेव्हलवर अतिशय धडाडीने त्या काळी काम करे. आताच मला कल्पना नाही. त्यामुळे कुठे गायचं असेल तर मनीषा तू जा. कुठे वाजवायचं असेल तर मनीषा तू जा. अशा रीतीने तो एक सांगीतिक प्रवास चालू राहिला. आणि मी वृक्ष म्हणजे सायन्सला गेलेली बाई. ते हे सायन्स म्हटलं की कलेची माणसं म्हणतात तुम्ही वृक्ष विषय. तर त्यावेळी माझं म्हणजे कसं आहे ना, एकच व्यक्ती 2 भावविश्वामध्ये मी जगत होते. एकीकडे मी कलेचं वृक्ष शिक्षण घेत होते. अर्थात ते इतरांना वृक्ष वाटत होतं. मला खूप आवडायचं. आणि एकीकडे कॅथार्सिस ज्याला म्हणतो, भावनांचा निचरा, तो संगीताकडे होत होता. कालांतराने तुळशीदास बोरकरांनी मला काही नाट्यसंगीती शिकवली किंवा पी मधुकरांचा बाज शिकवला. पण संगीतामध्ये सुद्धा उच्च शिक्षण असतं. होय. सांगीतिक प्रवासामध्ये जसं आपण BSc झाल्यावर MSc, PhD, पोस्ट डॉक्टरेट, तर ते उच्च शिक्षण मला पंडित रविचारींकडे मिळालं. आणि तो प्रवास खूपच माझा उशिरा झाला. म्हणजे 40शी नंतर जवळपास मी त्यांच्याकडे गेले. आणि त्यानंतर मला कळलं की संगीत म्हणजे हार्मोनियम वादनात काहीतरी उच्च शिक्षण आहे. म्हणजे त्याच्यात सुद्धा PhD म्हणजे ही डिग्रीवाली PhD नाही. ही वादन प्रस्तुतीतली जी लयकारी आहे, उपज अंगाने वाजवणं किंवा गायकी अंगाने वाजवणं किंवा तालाच्या एक अनुषंगाने वेगळा विचार करणं किंवा सोलो वादन म्हणजे काय आहे. कारण हार्मोनियमला जनरली साथीचं वाद्य म्हणून दुर्लक्षित आहे अजूनही ती. तर होय, होय. हा सगळा प्रवास त्याच्यामुळे हा प्रवास लहानपणापासून सुरू झाला. पण माझ्या आयुष्यात टप्प्याटप्प्याने असे वेगवेगळे गुरुजन भेटत गेले. आणि त्यांचं कसं आहे ना, की मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋण हे न फिटणारं आहे. त्यामुळे मी या लोकांबद्दल कितीही बोलले तरी ते काय आहे ना, म्हणजे आभाळाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी हे माझं बोलणं काही संपणार नाही. कारण आज जे काही मी वाजवते, गाते, काही निरूपण करते, याला कारण सगळे गुरुजन आहेत. मधल्या काळात काही माझ्या जीवनाच्या मध्ये नंदू होनप संगीतकार मला हो, हो. लाभले, की ज्यांनी मला भारुड गायनाचं एक अंग दिलं, शिकवलं. त्यांच्या दत्ताची पालखीमध्ये मी अनेक वर्ष काम केलं. त्यावेळी तर माझं अगदी म्हणजे त्रिवेणी काम असायचं. म्हणजे मी वादनही करे, मी प्रसंगी भक्तिगीत भारुड गाई आणि प्रसंगी प्रसंगी नाही निरूपण करे. तर निरूपण हा वाह! एक म्हणजे त्यावेळी मग मी काही काळ सह्याद्री वाहिनीवर मला वाटतं भक्ती तरंग कार्यक्रमामध्ये पण निरूपण केलं. ते तर इतकं कठीण असायचं की बिंदू त्रिवेदी निर्मात्या होत्या आणि मला सांगितलं सगंध पाठांतर पाहिजे. आणि गणेश पुराण आणि भयंकर म्हणजे असे मी मराठीचे ग्रंथ वाचून अक्षरशः पाठांतर करून न बघता एक संद बोलायचं. आणि ह्याची मला नंतर नंतर आवड लागली. म्हणजे आध्यात्मिक निरूपणाची म्हणजे मी काय म्हणतात अपघाताने त्याच्यात आले, पण नंतर आवड निर्माण झाली. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी मग निरूपण करतच राहिले आणि ओघाने निवेदन सुद्धा आलं. आ, आपण हार्मोनियम वादनामध्ये सुद्धा उच्च शिक्षण असं हो. म्हणाला. आणि ते आपण बोलल्यावर मला एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची आठवण झाली हार्मोनियम वादनामधली. ते म्हणजे पुरुषोत्तम मालवणकर. म्हणजे हार्मोनियम वादनामधले उत्कृष्ट अतिशय उच्च कोटीचे वादक म्हटले की पुरुषोत्तम मालवणकरांचं नाव येतं. आणि त्यांचा काही आपल्या साथ संगत काय ऐकायला संधी मिळाली का त्यांच्याविषयी? पुरुषोत्तम आलावलकरांबरोबर मी अजून अनेक व्यक्तींची नावं घेईन. जसे तुळशीदास बोरकर मी म्हटले. त्याच्यानंतर पंडित मनोहर चिमोटे हे हो, फार मोठं नाव आहे कारण एकल हो. वादन त्यांनी हे केलं.
नंतर अगदी पंडित अगदी बरोबर. रवी स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहेत, जरी ते सितार वादक असले तरी, आणि बरेच आहेत. परंतु वालावलकरांचं तुम्ही नाव घेतलं तर एक किस्सा मला सांगावासा वाटतो, की आमचं बेळगावचं आजोळचं घर हे असं म्हणजे मोठं चौसोपी वाडा वगैरे. तर त्यावेळी म्हणजे माझी आई वगैरे तरुण असताना अशा मैफिली बसत रमत, तेव्हा वालावलकर आमच्या घरी येऊन राहून वा. वाजवून, नंतर माझी एक चांगली मैत्रीण आहे रीना हेरवाडकर म्हणून, ती त्यांची गंडाबंध शिष्य आहे. आणि असं म्हणजे वालावलकरांचा संपर्क आहे, अरे म्हणजे वा. मी त्यांच्या अनेक कार्यक्रमाला भेटलीये, बोललीये. हम्म. आणि तुम्ही नंदू होनपांचं पण नाव घेतलं, आणि नंदू होनप आणि दत्ताची बालकी हे एक समीकरणच म्हणता येईल. आणि त्याबरोबरच अजित कडकडे एक ख्यातनाम गायक, यांचाही संबंध खूप जवळचा आहे. तर अजित हो. कडकडेंच्या विषयी काही अनुभव किंवा काही आठवणी आहेत का नाही, तुमच्या? त्यांच्याशी काही असा पर्सनल वैयक्तिक अनुभव नाही आलाय मला. कारण दत्ताची पालखी ही कॅसेट त्यांच्या आवाजामध्ये होती. नाही नाही, हो, पण असा वैयक्तिक अनुभव नाही. असे अनेक गायक आहेत की ज्यांच्या बरोबर नंदू होनप्पांनी काम केलेलं आहे. तर त्या प्रत्येक गायकाशी काही माझा वैयक्तिक अनुभव किंवा भेट नाहीये. म्हणजे भेट जरी झाली तरी सांगण्यासारखा अनुभव नाहीये. पण मी नंदू होनप्पांबद्दल सांगू शकेन की अत्यंत उच्च कोटीचे साधक होते, संगीतकार. दत्तभक्त होते. आणि जसं आम्ही म्हणायचो की एखादं त्यांना गीताचे शब्द दिले आणि शिवाजी पार्कला फेरी मारून या असं सांगितलं, तर एका फेरीमध्ये त्यांचं गीत किंवा भजन तयार असे, एवढी गुरुकृपा त्यांच्यावर होती. म्हणजे अलौकिक सांगीतिक भक्ती संगीतातली प्रतिभा त्यांच्याकडे होती. अच्छा. आणि संवादिनी वादनाकडून किंवा त्या संस्कारातूनच आपण गायनाची सुरुवात केली का? नॅचरली, कारण आधी मी हार्मोनियमच सुरू केलेली, पण विदा जवळकर जे क्लासचे संचालक होते, त्यांनी त्यावेळी माझ्या आईला सांगितलं, मी साधारण 11वी-12वीत असेल, की या मुलीचा आवाजही चांगला आहे. तेव्हा मी बाकायदा 2 वर्ष म.प. जोशी म्हणून होते पार्ल्याचे, त्यांच्याकडे बाकायदा 2 वर्ष मी शास्त्रीय गाणं शिकलीये तानपुऱ्यावरचं. आणि अर्थात आता रियाज नाही माझा, आणि मग मी परीक्षा वगैरेही दिल्या. दुसरं मला एक नमूद करावंसं वाटतं, की हा सांगीतिक प्रवास असा आहे की पंडित रविचारींमुळे मला अनेक दिग्गज आणि दिगंत कलाकारांबरोबर फ्युजन करायची पण संधी मिळाली. म्हणजे भारूड फ्युजन, त्याच्यामध्ये पंडित शिवामणी आले, आपले भारताचे हा पियानो वादक लुई बँक्स आले, त्याच्यानंतर फजल कुरेशी, उस्ताद फजल कुरेशी जे पद्मभूषण अल्लारब खानचे पुत्र आहेत, त्यांच्या बरसीमध्ये गाण्याची संधी मिळाली. आणि रविचारींमुळे मला बेसिकली वेगवेगळ्या गायक वादकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यामुळे आज जे संगीत किंवा संगीत प्रांतामध्ये, कलेच्या प्रांतामध्ये एक वेगळेपणाचा प्रयोग करणारी जी मंडळी आहेत, ती गुरुजींच्यामुळे मला ओळखीची झाली. आणि मलाही त्याच्यामुळे काहीतरी वेगळं करावंसं वाटतं. माझे अनेक गुरुभाई आहेत जे आता अमेरिकेत आहेत, इंजिनियर आहेत आणि उत्कृष्ट वादक आहेत. त्याच्यामध्ये श्रेयस रवी आहे, अनिरुद्ध राघवन आहेत. ह्यांचं वादन जर आज जर ते भारतात असते तर म्हणजे काय म्हणू त्याला, म्हणजे दुधात साखर, दुग्ध शर्करा, इतके सुंदर कलाकार माझ्या अवतीभोवती आहेत. त्यामुळे एकच मला म्हणावंसं वाटतं, आई वडिलांनी जो स्त्रोत दिला लहानपणी, त्याच्यामुळे माझं जीवन पुष्कळ समृद्ध बनलं. जीवन कुठल्याही एकल अंगाने न जाता, विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे देता दो करानी घेता किती करांनी, अशी माझी अवस्था आहे. वा. म्हणजे मी क्या लिहिणं बात आहे. घेऊ का वाचन संस्कृती घेऊ का, आणि त्याच्यामुळे मी कधी कधी अशी हताश होऊन म्हणते की परमेश्वराने मला कशा एकामध्येच जर टॅलेंट दिलं असतं तर बरं झालं असतं. हे सगळे समजण्याचे जे मला बिंदू दिलेत त्याचा मला प्रचंड त्रास होतो. म्हणजे एखादा कोणी बेसूर गायला तर तिथे मला थांबवत नाही, किंवा अशुद्ध मराठी कोणी बोललं तर मला त्रास होतो. शुद्ध लेखनातल्या अजूनही मला लगेच चुका कळतं. दिसतात. तर हे दिसलं नाही पाहिजे, कारण आपण बोलतो आणि मग ते समोरच्याला आवडत नाही. आ, ताई, आपण एक उत्तम हार्मोनियम वादक आहात. आणि उत्तम नाही, जो मी वाजवायचा प्रयत्न व्यक्ती करते. एखादा वादकामध्ये हा, म्हणजे उच्च कोटीच्या वादनाचं शिक्षण घेतलेलं आहे आपण. तर हा. ज्याचे वादनाचे सूर पक्के असतात त्याचे गायनाचे सूर सुद्धा पक्के असतात. तर यामुळे आमच्या श्रोत्यांसाठी गाण्याची एखादी झलक तुमच्याकडून ऐकायला मिळाली तर फार आवडेल. मला वाटतं आपण जेव्हा ही कार्यक्रम संपू तेव्हा मी गाण्याची झलक दाखवते. तोपर्यंत आपण सगळे प्रश्न घेऊया. बाकीचे जे बरं बरं, प्रश्न ठीक आहे, आहेत हरकत नाही, माझ्या. हरकत नाही. हा. बरं 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 बरं, ठीक.
आपली आतापर्यंत आपण बालपण आणि आपल्या कला प्रवास याबद्दल आपण माहिती घेतली. तर आपण आपल्या कार्यक्षेत्राकडे वळूया. आपल्या कार्यक्षेत्राच्या जडणघडणीमध्ये पालकांचे योगदान कसे होते? खरं सांगू का, आज जी मी काही आहे, बायोलॉजिकली, मेंटली, फिलॉसॉफिकली, सगळ्या दृष्टीने माझे पालक जबाबदार आहेत. कारण मुळातच खूप शिक्षणाचा वेड होतं माझ्या आईला, आणि वडील सुद्धा अगदी सपोर्टिव्ह होते. त्याच्यामुळे BSc MSc पर्यंत शिक्षण झालं, स्कॉलरशिपवर झालं, त्याच्यानंतर डॉक्टरेट झालं. US ला माझ्या गाईडमुळे थोडंसं पोस्ट डॉक्टरल काम झालं. त्याच्यानंतर गेली 27 वर्ष मी मुंबईतील एका उपनगरीय कॉलेजमध्ये काम केलं. त्याच्यानंतर माझी प्रमोशनल बदली इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जी डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या अंडर येते, तिथे झाली. तिथे मी संशोधनपर कार्य करते. माझ्या मार्गदर्शनाखाली 8 ते 9 विद्यार्थी काम करतायत वेगवेगळ्या विषयांवर. माझे अनेक शोध निबंध आहेत आणि ते पर्यावरण शास्त्रावर आहेत. थोडंसं मला जसं मृणालताई मला नेहमी म्हणतात की फिरण्याची आवड. तर लोक जनरली फिरतात, शॉपिंग करतात आणि येतात. तर माझा एक वेगळं आहे. फिरणं म्हणजे मी जास्त जंगलामध्ये मला जायला आवडतं. तिकडची जीववैविधता, ज्याला बायोडायव्हर्सिटी म्हटलं जातं, त्याचा मला प्रचंड वेळ आहे, अभ्यास आहे. त्यामुळे मी फुलपाखरांवर काम केलेलं आहे, बटरफ्लाय गार्डन्स बनवले आहेत, माझ्या विद्यालयात वा. बनवलेले आहेत. आणि माझं सिलेक्शन हे शासनातर्फे, म्हणजे MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तर्फे झालंय. तर त्यातर्फे मी महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिली आली होते. आणि मुलाखत असते, मुलाखतीद्वारे ही निवड होते. आणि आता प्राध्यापक आहे. तर जडणघडणीत अर्थातच माझ्या आईवडिलांचा वाटा होता, पण त्याला पुढे नेणं, याला कारणीभूत म्हणजे अर्थातच ह्याच्यामध्ये कुठेही हे नाहीये, अभिमान नाहीये, परंतु स्वतःच विकसित होत गेले. म्हणजे आवड होती मला हे सर्व करायची. म्हणजे कित्येकदा मला लोक म्हणतात की आता बस कर, आता तुला कशाला काय करायचंय, म्हणजे आता तू आहे ना प्राध्यापक, तर आता तू रिसर्च पेपर करू नको. तर ते मला पटत नाही. म्हणजे प्राध्यापक झालं म्हणजे तुझं संशोधन कार्य संपलं. थांबवायचं नाही. आता एक जनरली महाविद्यालयात एक तो आलेख आहे ट्रेंड. लोकांचा, ट्रेंड म्हणा, तर ते मला आवडत नाही. म्हणजे तुम्ही सतत कारण काय आहे, शिक्षक किंवा प्राध्यापक ह्याला समाजभान असणं फार जरुरी आहे. पाट्या पुष्कळ आपण टाकू शकतो, पण शेवटला जेव्हा कर्मगती किंवा सद्गतीचा तुम्ही विचार करता, आरशासमोर स्वतःला उभं करता, तेव्हा एक प्राध्यापक म्हणून तुम्हाला समाजभान असणं पुष्कळ गरजेचं आहे. की फक्त मी विषय शिकवला, ट्युटोरियल्स घेतली, परीक्षा घेतली आणि बाजूला झाले, असं नसून मुलांना थोडी एक जबाबदारीची जाणीव करणं, किंवा जीववैविधता काय आहे. आता माझे काही विद्यार्थी मायक्रोप्लास्टिकवर काम करतात. कित्येक लोकांना मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय माहिती नाही. आपण छोटे रॅपर कापतो, छोट्या दुधाच्या पिशवीचा छोटा तुकडा, हे उडतं, कचऱ्यातून पाण्यात जातं, पाण्यातून माशांमध्ये जातं, जनावर, आपल्या दुधामध्ये सुद्धा आता मायक्रोप्लास्टिक मिळायला लागलेलं. म्हणजे ही एक जागृती करणं. लोक चिडतात प्लास्टिक, किंवा दिवे घरभर लावलेले असतात, एकट्या खोलीत कोणी नसतं, माझं घर आहे, मी कितीही लावी, नाही, हे समाजभान आहे. हे दिवे जेव्हा तुम्ही एका गावाकडे जाता आणि तेव्हा लाईट नसतात गावाकडे, आणि ती लोक कसं आपलं करत असतात, आपण मोठ्या शहरात राहतो, महानगरात राहतो, आपल्याला या गोष्टींची जाणीव नसते. तर ही जाणीव तळागाळापासून, म्हणजे लहान मुलापासून अगदी मोठ्या माणसापर्यंत याची जाणीव पाहिजे. तर या गोष्टीचं समाजभान पाहिजे. कसं वागावं, कसं उत्तम नागरिक व्हावं, हे पण प्राध्यापक किंवा शिक्षकांनी त्या मुलांना सांगितलं पाहिजे. प्राध्यापक म्हणतो मुलं शाळेत शिकली, शाळेतले शिक्षक म्हणतात आई वडील शिकवतील. तर हा एक थोडंसं बदल मला वाटतं की प्रत्येक शिक्षकांनी मुलांमध्ये घडवला पाहिजे. अगदी बरोबर बोललात आपण ताई. आणि आपण म्हणला की प्राध्यापकांना समाजभान पाहिजे, तर त्याबरोबर मी असं म्हणेन की प्रत्येक नागरिकाला सुद्धा समाजभान पाहिजे. अगदी म्हणजे अगदी अगदी तरच आपला देश सुखी आणि समृद्ध होऊ शकेल. अगदी 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 बरं, आपल्या कार्यक्षेत्राविषयी बोलताना एंडोक्रिनॉलॉजी एक वेगळंच कार्यक्षेत्र आहे. ते म्हणजे नेमकं काय, म्हणजे नेमकं हा, काय? त्याच्याबद्दल मी सांगते, पण त्याच्या अगोदर एक अभिमानाची गोष्ट सांगते की अखंड महाराष्ट्रात
अखंड महाराष्ट्रात विज्ञान संस्था, शासकीय विज्ञान संस्था जिथे मी काम करते, फक्त तिथेच हा एंडोक्रायनॉलॉजी विषय आहे. म्हणजे शासकीय महाविद्यालयामध्ये फक्त विज्ञान संस्था मुंबई अंडर डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी इथे हा विषय आहे. याचा मला खूप अभिमान आहे, कारण हा विषय मिळण्यासाठी तुम्हाला उत्तम मार्क लागतात, मेरिटवर हा विषय मिळतो. हा विषय म्हणजे एंडोक्राईन, याचा अर्थ अंतरस्त्रावी, म्हणजे शरीरामध्ये अशा काही ग्रंथी आहेत की ज्यांना कुठलाही डक्ट म्हणजे नलिका नाही आहे, आणि त्या नलिकेद्वारे ते केमिकल्स शरीरामध्ये सोडतात. पण त्या केमिकलचं नाव आहे हॉर्मोन. तर त्या हॉर्मोनचा स्टडी, तर जनरली एंडोक्रायनॉलॉजी म्हटल्यावर साधारण प्राध्यापक तुम्हाला उत्तर देईल, इट्स अ स्टडी ऑफ एंडोक्राईन ग्लँड्स. पण हे उत्तर चुकीचं आहे, कारण आपल्या शरीरात काही असे ऑर्गन आहेत की जे एंडोक्राईन नाही आहेत, पण तरी सुद्धा ते हॉर्मोन रिलीज करतात. जसं तुमचं हायपोथॅलॅमस आहे, ब्रेन आहे, तुमचं हार्ट आहे, नायट्रियुरेटिक हॉर्मोन, किंवा तुमचं लिव्हर आहे, तुमची किडनी आहे, तर थायमस आहे, अर्थात ते एंडोक्राईन आहे म्हणा. पण असे काही जे ऑर्गन्स आहेत शरीरामध्ये, ते सुद्धा हॉर्मोन रिलीज करतात. तेव्हा एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ऑल दोज एलिमेंट्स, सेल, टिश्यूज, एंडोक्राईन ग्लँड्स विच रिलीज अ सबस्टन्स कॉल्ड हॉर्मोन. या विषयाचा अभ्यासक्रम रचना पण आपण केलेली आहे. तर हो, त्या हो, हो. त्या संदर्भामध्ये काही आव्हानं होती का? त्याविषयीचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी 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 हा सुंदर प्रश्न आहे. आव्हानं अशी होती की तो एकतर कमी वेळामध्ये सेट करायचा होता सिलेबस, आणि जसं मी मगाशी म्हटलं समाज भान, तसं मला खूप विचार करून हा सिलेबस करावा लागला. कारण बरेच वर्ष मुंबई विद्यापीठामध्ये फक्त मॉलिक्युलर किंवा व्हर्टिब्रेट एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांचे ग्रंथी असा अभ्यास होता. पण अनेकांना माहिती नसतं, म्हणजे शास्त्राच्या प्राध्यापकाला सुद्धा, की जे अपृष्ठवंशीय प्राणी असतात, ज्याला इनव्हर्टिब्रेट म्हणतात, जसं का अर्थवर्म झाला, तुमचं झुरळ झालं, मुंगी झाली, बरं का, किंवा कुठलाही तुम्ही नाव घ्या, ते सुद्धा हॉर्मोन रिलीज करतात. त्यामुळे इनव्हर्टिब्रेट एंडोक्रायनॉलॉजी हा विषय मी इंट्रोड्यूस केला, ज्याच्यामध्ये सगळे अपृष्ठवंशीय जे प्राणी आहेत जे हॉर्मोन रिलीज करतात आणि अर्थात त्याचा उपयोग आहे, तर तो विषय होता. त्याच्यानंतर मॉलिक्युलर एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे अगदी पेशीय लेवलला, पेशीच्या लेवलला हॉर्मोन्स काय काम करतात. तर असे वेगवेगळे टॉपिक्स मी या अभ्यासक्रमामध्ये इंट्रोड्यूस केले, आणि तो मुलांचा विचार करून केले. म्हणजे उद्या ही मुलं जर एमपीएससी युपीएससी ची परीक्षा द्यायला गेले, किंवा सीएसआयआर नेट सेट किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह परीक्षा द्यायला गेले, स्पर्धात्मक परीक्षा, तर या अभ्यासक्रमाचा त्यांना उपयोग व्हायला पाहिजे. म्हणजे अगदी ते इकडून समजा दुसऱ्या स्टेटमध्ये गेले, केरळला गेले, गुजरातला गेले, तर तिथे पण हा अभ्यासक्रम कुठेतरी परीक्षेच्या दृष्टीने किंवा काही एक्झाम दृष्टीने त्यांना उपयुक्त ठरला पाहिजे. अशा दृष्टीने हा अभ्यासक्रम केला. अच्छा, अभ्यासक्रम आपण रचला, तर या विषयावरती एखादं पुस्तक देखील आपण लिहिलंय का, लिहित आहात? लिहायची खूप इच्छा आहे मला, पण पुस्तक लिहिताना खूप विचार करून लिहिलं पाहिजे. कारण ह्या संदर्भात शिकवताना मी नेहमी मुलांची एक गमतीदार चेष्टा अशी करते, जेव्हा ह्युमन बॉडी दाखवतात एका आम शास्त्रीय पुस्तकात, तुम्हाला असा सरळ हात केलेला माणूस आणि इथून इथपर्यंत अशा पुढे असलेल्या ग्रंथी, त्यामुळे कुठल्याही एखाद्या माणसाला काय वाटेल की माणसाच्या आतले जे काय ऑर्गन आहेत ते असे आहेत सगळे, बरं का, म्हणजे हो. अगदी किडनी पण इकडे, लिव्हर पण इकडे, डोकं पण इकडे. तर ते ही बेसिक चूक आहे. ज्यांनी कोणी आता बरेच अतिमहारथी पुस्तकं लिहून गेले, ही बेसिक चूक आहे. किडनी कधीच समोर नसतात. त्यामुळे बरोबर. पुस्तक लिहिताना बऱ्याच गोष्टी, एकतर त्याला वेळ पाहिजे, प्रचंड वेळ पाहिजे, मनःशांती पाहिजे, आणि अजिबात चूक नाही पाहिजे. प्लॅगॅरिझम जो होतो, म्हणजे कॉपी पेस्ट हो ते हो नाही झालं हो. पाहिजे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे पुस्तक लिहायची माझी अगदी म्हणजे अविरत आणि नितांत इच्छा आहे. पण स्वामी कृपेने, ईश्वर कृपेने जेव्हा होईल निवृत्तीनंतर किंवा कधी पण, मी नक्की पुस्तक लिहायचा प्रयत्न करेन. मला मला नक्की खात्री आहे की आपल्याला वेळ मिळाल्यावरती तुम्ही नक्की त्यावरती लिखाण कराल, कारण तुमचा अनुभव विश्व एवढं समृद्ध आहे
की तुम्ही नक्कीच लवकरच एक पुस्तक घेऊन याल. आणि दुसरं ना, तर मला अजून एक इथं म्हणजे थोडंसं मी नमूद करते, की जनरली प्राध्यापक, आताचे प्राध्यापक खूप टेक्निकली शिकवतात मुलांना. म्हणजे पीपीटी पाहिजे किंवा व्हॉट एव्हर. मी प्रॉपनी मुलांना शिकवते. प्रॉपनी म्हणजे जर मला एखादं मेकॅनिझम मुलांना शिकवायचंय, ज्याला आपण पॅराक्राईन रेग्युलेशन आमच्या भाषेत म्हणूया, तर माझ्या हातामध्ये पर्स आहे किंवा हे माझे 2 हात आहेत, त्यांनी पण मी मुलांना शिकवली पाहिजे. कसं? तर ही एक सेल आहे, ही दुसरी सेल आहे. पेशी अशा जोडलेल्या असतात शरीरामध्ये, बरोबर आहे? गॅप नसते. बरोबर. जेव्हा हे काही सिक्रीट करतं हार्मोन, जोडला गेल्यामुळे इकडनं ऑटोमॅटिक ह्याच्यात जातं. ह्याला पॅराक्राईन हो, हो. रेग्युलेशन म्हणतात. म्हणजे ही निर्मिती करत नाहीये. निर्मिती होते इथून, पण जोडला गेलेला आहे. आता ह्याच्यासाठी मला पीपीटीची गरज नाहीये. मी माझ्या दोन्ही हातांनी मुलांना शिकवलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं? पॅराक्राईन रेग्युलेशन मध्ये मी दोन्ही हातांनी किंवा 2 पर्सच्या कप्प्यांनी किंवा 2 अंगठ्या जोडून पण हा कन्सेप्ट शिकवू शकते. तर हा एक वेगळेपणा माझ्या शिकवण्यामध्ये आहे. अशा बऱ्याच गोष्टी मी करते. म्हणजे जेव्हा डेव्हलपमेंटल बायोलॉजी शिकवते, तेव्हा घरातून पिठाचा गोळा करून घेऊन जाते आणि त्याच्यामध्ये पेशींची निर्मिती अगदी. कशी होते. तर हे मला जरा हा छंद आहे क्या बात थोडासा. है! खूप छान, खूप छान. कारण तुमचं हे उत्तर ऐकून मला माझ्या प्राध्यापकांची आठवण झाली. मी स्थापत्य अभियंता आहे आणि आम्हाला आमचे प्राध्यापक देखील असेच प्रत्यक्ष घरातल्या छोट्या-छोट्या वस्तूंमधून हां. करेक्ट, एक्झाम्पल करेक्ट. द्यायचे ते प्रत्यक्षात. येस, येस, येस. तुम्ही हा अतिशय चांगला विषय आता चालू केलेला आहे. त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. अध्यापन क्षेत्राची सद्यस्थिती काय आहे? आणि आपले अनुभव त्याविषयी काय आहेत? सध्याची स्थिती म्हणजे तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? अध्यापन क्षेत्र जसं तुम्ही म्हणाला, की तुमच्या पद्धतीने इतर प्राध्यापक शिकवत नाहीत. फॉर एक्झाम्पल नाही, आता तुम्ही शिकवत मगाशी नाहीत असं एक म्हटलं नाही उल्लेख मी. केला. शिकवत नाहीत असं नाही म्हटलं. मी म्हटलं मला असं शिकवायची आवड आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीने होय, शिकवत त्यामुळे असतीलच. हां, होय, तुमच्या पद्धतीने मुलांना जास्त लवकर आकलन होतं. बरोबर? अगदी, अगदी. हां. तर नाही, अजून यामध्ये आणखी अध्यापन क्षेत्रातली स्थिती म्हणजे बऱ्याच जागा रिक्त आहेत. मी हां, सरकारी दृष्टीने बोलतेय. कदाचित हां. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण हा मुद्दा असू शकतो. तर रिक्त जागा भरल्या पाहिजेत क्वालिफाईड लोकांनी. कारण जेव्हा तुम्ही तासीय घटकांवर एखादा लेक्चरर नेमता, ज्याला सीएचबी म्हणतो, त्याला हो. तेवढी आत्मीयता नसते. जेव्हा आपण एखाद्याला कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा परमनंट नोकरी देऊ, तर त्या माणसाला त्या संस्थेबद्दल आत्मीयता निर्माण होईल. किंवा समजा हे तुम्हाला करायचं नाहीये, तर निदान त्याला काहीतरी इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत. तो जो कोणी माणूस असेल किंवा प्राध्यापक असेल त्याला. तर रिक्त जागा न भरल्यामुळे मुलांचं खूप नुकसान होतं आणि ह्याची दखल मला वाटतं घेतली पाहिजे कुठेतरी. नाही, अध्यापन क्षेत्रामध्ये काही नाविन्यता आणता येईल का? डेफिनेटली. मी तर हां. नेहमी असं म्हणते मुलांना, की माझा विषय बेसिक विषय प्राणीशास्त्र आहे, बरोबर आहे? तर तो हो. क्लासरूममध्ये कशाला शिकता तुम्ही? तुम्ही माझ्यावर अगदी जंगलात त्याच्यावरच. या, तुम्ही माझ्यावर समुद्रावरती या, की जे मी तुम्हाला पीपीटीवर किंवा चित्र काढून शिकवणार आहे, ते मी हातात घेऊन दाखवते. बरं, याच्यामध्ये आपण कुठे अगदी. मारतही नाहीये. म्हणजे मुलांना जीववैविध्यता कळते, विषय कळतो. हां, समाजभान येतं, की समुद्र कसा साफ ठेवला पाहिजे किंवा जंगलात काय केलं पाहिजे. आणि त्यांना हेही कळतं, की वाघाचं का वाचवलं पाहिजे, फुलपाखरू का जपलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, की मी फुलपाखरू किंवा पक्ष्यांवर का अभ्यास करते? तर जनरली फुलपाखरू आज समाजात एक छोटा घटक आहे. कित्येक लोकं त्याला मारतात, कित्येक स्त्रिया घाबरतात. पण तुम्हाला माहितीये, की बटरफ्लाईज आर बायोलॉजिकल सेन्सर्स, इको सेन्सर. म्हणजे सुनामी होणार असेल ना, त्यांना आधी कळतं. पाऊस येणार असेल त्यांना आधी कळतं, पाऊस नसेल त्यांना कळतं. हिवाळा जास्त, उन्हाळा जास्त, पावसाळा कमी हे घटक म्हणजे काय म्हणतात त्याला आम्ही अबायोटिक फॅक्टर म्हणतो. ते या छोट्याशा जीवाला कळतात. त्याच्यामुळे वाह! ते हिंट देतात माणसाला. कळलं की नाही? त्यामुळे तसंच बर्ड्स म्हणजे आज जसं आपण कोविड काळात बघितलं होतं, की मानव मानव नव्हते तर सृष्टी किती आनंदात होती. म्हणजे आपली अगदी. प्रजाती, मानव प्रजाती नष्ट झाली ना, सृष्टीला काही होणार नाही. पण सृष्टीतला एक घटक कमी झाला, तर आपलं नुकसान होतं. ज्याच्यामध्ये फुलपाखरू अगदी. म्हणा, पक्षी म्हणा, कारण ते सगळे म्हणजे दे
कंट्रोल द क्लायमेट. दे आर द वन विच आर कंट्रोलिंग द क्लायमेट रियालिटी चेंज. आणि या संदर्भात अल गोर जे प्रेसिडेंट होते आपले युएसचे, त्यांनी क्लायमेट रियालिटी चेंज हे फाउंडेशन स्थापन केलंय. आणि त्या क्लायमेट रियालिटी फाउंडेशनच्या वर्कशॉपला आणि पूर्ण सिम्पोजियमला मी दिल्लीला गेले होते. आणि म्हणजे आमचं पूर्ण ट्रेनिंग झालं आणि देन आय गॉट अ डिग्री ॲज अ क्लायमेट लीडर. सो आय एम ग्लोबल क्लायमेट लीडर. आणि मी प्रत्येक गोष्ट म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने करते, कार्यरत आहे. आणि तो एक वेगळा अनुभव मिळाला. म्हणजे साक्षात अलगोर होते तिथे आम्हाला शिकवायला. यू कॅन इमॅजिन, एक्स US प्रेसिडेंट. आणि इतक्या त्यांनी गोष्टी सांगितल्या की म्हणजे आज काय आपण जगामध्ये विचारच करू शकत नाही. हे नवरात्राचे उत्सव किंवा गरबा दांडिया खेळणं, म्हणजे लोक इतके अज्ञानात आहेत. जसं मी म्हटलं, मायक्रोप्लास्टिक दुधामधून आपल्या पोटात जाते, आपल्या अन्नामधून पोटात जाते. लोक किती रॅपर फाडतात, रस्त्यावर फेकतात. एवढंच आहे बघा, माझ्या कुंकवा एवढा छोटासा प्लॅस्टिकचा कण आपल्या हृदयापर्यंत, मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. एक माणूस, 1000 माणसं, आणि एक 20 वर्षांनी काय पिढी होणार आहे. तर हे जे समाजभान आहे ते म्हणजे प्रत्येक प्राध्यापकाने आपापल्या लेवलवर. माझी एक मैत्रीण आहे सुचिता म्हणून, इकॉनॉमिस्ट आहे. ती नेहमी इकॉनॉमी, देश विदेशातल्या इकॉनॉमी बद्दल मला सांगते. तर हे सगळे असे एक लाईक माइंडेड प्राध्यापक एकत्र आले. आणि ह्याला मी इंटरडिसिप्लिनरी म्हणते. म्हणजे तो इकॉनॉमिक्सचा असू दे, कोणी इंजिनियर असेल, कोणी पॉलिटिकल असेल, मी आज एंडोक्रायनॉलॉजिस्ट. हे सगळ्या लाईक माइंडेडनी एक येऊन असं काहीतरी केलं पाहिजे ज्याच्यासाठी समाजाला आमचा उपयोग होईल. ज्याच्यामध्ये पुस्तक लिहिणं आलं, कॉन्फरन्स आलं, मुलांची वर्कशॉप घेणं आलं, मुलांच्या आई वडिलांना ट्रेनिंग देणं आलं. पण बरेचदा एक्सकर्शन किंवा ट्रेल म्हटलं की आई वडिलांना वाटतं फिरायला चालली आहेत मुलं, कशाला जंगलात चालली आहेत, त्यांना वाघ खाऊन टाकेल. तर ह्या सगळ्या गोष्टी एक सामान्य माणसाला माहित नसतं. मला अनेक जण विचारतात, अगं तू ताडोबाच्या जंगलात गेलीस किंवा दुधवाच्या जंगलात गेली तर वाघाने उडी नाही मारली का तुझ्यावर. तर म्हणजे लोकांना कळत नाही या गोष्टी. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ताई, अतिशय उत्तम विचार मांडला तुम्ही, की प्रत्येक प्राध्यापक हा आपापला विषय शिकवत असतो, परंतु समस्त प्राध्यापक मंडळी एकत्र येऊन इंटिग्रेटेड नॉलेज सिस्टीम जर येस. डेव्हलप केली तर या. ती विद्यार्थ्यांसाठी, शिक्षा सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त होईल. हो. खूप खूप धन्यवाद. खूप छान प्रश्न तुम्ही उत्तर दिलं. यापुढील त्याच्या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न विचारतो. एक प्राध्यापक म्हणून समाजभानाची जबाबदारी याबद्दल आपले काय विचार आहेत? सांगितलं ना मी मगाशीच म्हटलं, समाजभानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या तुम्हाला. अजून या अनुषंगाने आणखी काय आहेत का अजून त्या? आणखीन म्हणजे जसं मी म्हटलं की इंटरडिसिप्लिनरी काहीतरी चांगले असे निवडक प्राध्यापक, अनेक बुद्धिमान प्राध्यापक आहेत. माझे हिंदीचे एक प्राध्यापक आहेत मित्र मुंबई विद्यापीठामध्ये, डॉक्टर पांडे, प्रोफेसर पांडे. अत्यंत उच्च विचारांचे आहेत. कबीरावर छान बोलतात, लिहितात, कविता करतात. तर असे लाईक माइंडेड हुशार लोक एकत्रित आले, त्यांनी काहीतरी केलं. म्हणजे तिथे शास्त्र आलं, कॉमर्सचे काही लोक आले, इकॉनॉमिक्स आलं, बीएडचे लोक आले. असं काहीतरी वेगळं त्यांनी करावं असं अपेक्षित आहे. आणि शासनाने सुद्धा अशा गोष्टींना पाठिंबा दिला पाहिजे. पण ताई, तुम्ही अतिशय उत्तम, मगाशी माझा अजून एक परत तुम्ही जे उत्तर दिलं त्यावरती एक सांगावंसं वाटतं, की कोणतीही गोष्ट ही एका शास्त्राच्या साहाय्याने होत नाही, त्याच्या मागे अनेक शास्त्र असतात, बरोबर ना? अगदी अगदी. तर त्या 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 पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवला जातो, तर एक एक विषय शिकवला जातो, परंतु समस्त विषयांचं एकत्रीकरण करून असं काही वेगळं शिकवलं जात नाहीये, दुर्दैवाने. असं मी तुम्हाला एक सांगते, आमचं जे डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी आहे तिथे आम्ही असा एक ट्राय केलेला आहे की आम्ही जनरल इलेक्टिव्ह वगैरे असे ठेवलेले आहेत. म्हणजे आता तो मुलगा MSc एंडोक्रायनॉलॉजी करतो, पण जनरल इलेक्टिव्ह मध्ये तो वेगळा विषय घेऊ शकतो. तो केमिस्ट्रीचा असू शकतो, फिजिक्सचा असू शकतो. तर असं आमच्या विद्यापीठाने एक उपक्रम सुरू केलाय. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थी डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जर आले तर त्यांचा अशा रीतीने फायदा होऊ शकतो. कारण आम्ही हे थोडंसं इंटिग्रेटेड ठेवलंय. म्हणजे त्याच्यामध्ये पेटंट स्टडी आहे कित्येकदा, त्याच्यानंतर पॅरासायटॉलॉजी सारखे विषय आहेत, किंवा डाएट अँड न्यूट्रिशन आहे, इकॉलॉजी आहे. तर हे थोडं वेगळे, हे इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट्स आहेत. आणि त्यांना जनरल इलेक्टिव्ह मध्ये आम्ही ठेवलंय. म्हणजे जसं UGC पॅटर्न, सेमिस्टर पॅटर्न मध्ये. तर हे सगळं चांगलं आहे मुलांसाठी. अगदी बरोबर. ताई, तुम्ही खूप प्रवास करता आणि ही प्रवास वर्णन
वर्णने डायरी या सदरात लिहिता हो. आणि त्याची भाषाही अतिशय साधी, सोपी, सरळ सर्वांना समजेल अशी असती. तर आपल्याला मराठीतून लिहावं असं का वाटलं? नॅचरली, कारण नैसर्गिकरित्या माझी मातृभाषा मराठी आहे. मला शाळा, बालमोहन, माझी आई, माझे वडील या सर्वांमुळे वाचनाचं एक प्रचंड वेड मला अजूनही. म्हणे कोणी वाचन 2-4 पुस्तकं हातात दिली तर मला माणसं नको. म्हणजे मी वाचत बसीन, आय एम हॅपी मेरीली रीडिंग इट. त्यामुळे मराठीमधून विचार करायची सवय झाली. जरी मी इंग्लिश वाचते, शिकवते, दॅट इज डिफरंट. पण विचारांचा जो स्रोत आहे तो मराठीतनं येतो. आणि माझ्या आईची एक बेळगावच्या त्या डॉक्टर मीना प्रभू, प्रसिद्ध प्रवास वर्णनकार, लेखिका, त्या माझ्या आईच्या लहानपणाच्या मैत्रीण. त्यामुळे त्यांची मी प्रचंड प्रवास वर्णनं, पण पुलंची वाचली, त्यांची वाचली, मला वाह! वाटतं गाडगिळांची वाचली. तर ते मला प्रवास वर्णन आवडायला लागलं. व्यंकटेश माडगुळकरांचं वाचलं. तर मग मी म्हटलं एकदा मी लिहून पाहते. आणि मग मला आवडायला लागलं. मग माझी अशी मी वेगळी शैली थोडी डेव्हलप केली. आणि जनरली मी जेव्हा प्रवासाला जाते कुठेही, म्हणजे जंगलामध्ये गेले तर नाही, पण दुसरीकडे मग मी खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती, वाह! लोकपरंपरा, वस्त्र परंपरा ह्यांचा विचार करते. म्हणजे नॉर्थ ईस्ट मी पुष्कळ फिरलीये. तर नॉर्थ ईस्टला कसं आपण म्हणतो ना, मराठी भाषा 12 मैलावर बदलते. तर तिथे एक मैलावर जात जमात बदलते. जात जमात बदलली की त्यांची वस्त्र बदलतात, त्यांचं वागणं बदलतं, भाषा बदलते, अन्न बदलतं. तर मग मला आवडायला लागलं आणि मग मी तसं लिहू लागले. माझं बरचसं लिखाण ईशान्य वार्ता या डोंबिवलीवरनं निघणाऱ्या मासिकामध्ये नॉर्थ ईस्टची बरीच वर्णनं प्रसिद्ध आहेत माझी. आपला आत्तापर्यंत किती प्रवास झालेला आहे? कुठे झालेला आहे? खूप झालाय. प्रचंड झालाय. भारतात तर प्रचंड असं म्हणता येत नाही. इट इज अ टिप ऑफ द आईसबर्ग. पण झालाय. हं. बऱ्याच ठिकाणी गेलेली आहे मी. जसं मी म्हटलं 18व्या वर्षीच माझं युरोप झालं होतं. शिक्षणाच्या निमित्ताने नंतर यूएस झालं. अनेक आशियाई खंड झाले. नुकतीच मी टर्कीला एका परिषदेकरता जाऊन आले, शासनाच्या परवानगीने. मग टर्कीसाठी माझा एक शोधनिबंध झाला आणि बरेच बरेच प्रदेश झाले. स्पेन झालेला आहे सांगीतिक निमित्ताने. बाकी बरेच प्रदेश झाले. भारतामध्ये नॉर्थ ईस्ट बऱ्यापैकी पिंजून काढलंय. मध्य प्रदेश पिंजून काढलाय. कलकत्ता. आणि मला ना तुम्हाला सांगावसं वाटेल, मला सोलो ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. मला यात्रा कंपनीमधून जायला आवडत नाही. स्वतःच पाठीवर बॅकसॅक घालणं आणि फिरणं. तर मला खूप आवडतं, कारण त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे राजे असता. गोवा पुष्कळ झालेलं आहे माझं. गोव्याला अर्थात माझं देवस्थान आहे, पण आय आय जस्ट लव्ह, म्हणजे ट्रॅव्हल इज माय पॅशन. आणि यापुढील आपली ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत? माझं ध्येय आहे की शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या दिवसाचा सॅलरी मिळेपर्यंत, त्याच्यानंतरही अखंड अविरत मी शिकवत राहीन मुलांना. मला पुस्तकं लिहायची आहेत, मला प्रवास करायचा आहे आणि मला थोडंसं ज्योतिष, पामिस्ट्री, हो. चेहरा, फेस रिडिंग हे पण आवडतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे राहिलेलं आहे ज्योतिषशास्त्राचा माझा अभ्यास किंवा न्यूमरिक नंबरचा अभ्यास करते मी, चेहऱ्याचा अभ्यास करते. तर ते खूप आवडतं. जेमॉलॉजीचा अभ्यास आहे मला, म्हणजे खडे जे आपण घालतो. तर त्याच्यावर मी काहीतरी अच्छा. परत करीन. प्रवास वर्णन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मरेपर्यंत संगीतापासून दूर नाही राहायचंय. त्यामुळे संगीतही करत राहीन. थोडक्यात वाह! काय मी सगळंच करत राहीन. क्या बात है! आपण म्हणजे खऱ्या अर्थाने जिज्ञासू म्हणता येईल, अशा पद्धतीने तुमचे सर्व नियोजन आहे. ताई, आपण पुढील पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? एक फार मोठं वाक्य आहे, की तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. पुढील पिढी जे काही करेल ना, ते त्यांनी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. शिकवत असेल प्रामाणिकपणा, नोकरी करत असेल प्रामाणिकपणा. आणि त्यांनी थोडं ध्येयवादी, म्हणजे आत्ताची पिढी मला असं वाटतं अ, चंगळवादी झालेली आहे. होय. चंगळवादी. पैसा सहज मिळतो. आमच्या पिढीने तो कष्ट करून कमवला. त्याच्या अगोदर पैसाच पाहिला नव्हता आणि त्याच्या अगोदर फारच पिढीने कष्ट केले होते. म्हणजे माझे जे अ, पणजोबा होते ना, ते जमीनदार, इनामदार होते आणि ते सूर्याला 4 वाजता अर्ध्या नदीत असे पोटभर जाऊन अर्घ्य देत.
आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळं अर्धे देऊन पूर्ण अशी कामं वगैरे, त्यांना थोडं ज्योतिषाचं ज्ञान होतं. माझे जे आजी आजोबा वडिलांचे, त्यांना थोडं पल्ली पतन म्हणजे कोकणामधली खास गोष्ट, पाल पडलं तर काय होतं, किंवा आयुर्वेदिक औषधं यांची माहिती होती. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी झिरपत आल्या, पिढीकडून माझ्याकडे झिरपत आल्या. तसं प्रामाणिकपणा या पिढीमध्ये झिरपत गेला पाहिजे. आपण कुठेतरी त्याला जबाबदार पाहिजे, आई वडील, आजूबाजूचे लोक. तर मुलांनी प्रामाणिक राहायला पाहिजे, सचोटीने काम केलं पाहिजे आणि देशाबद्दल खूप प्रेम पाहिजे. की आता मी अमेरिकेला जाते, भारतात काय आहे, भारत घाण आहे, भारत हे आहे, भारतात सरकारने ते. अरे पण हे सर्व तुम्ही त्याचा घटक आहात ना. सरकार काय करणार, म्हणजे सरकार कोणी बनवलंय? सरकाराचा आपण पार्ट नाही आहोत का? रस्ता कचरा आपण त्याचा पार्ट नाही आहोत का? तर दूषण न देता प्रामाणिकपणाने त्यांनी काही जे करतात ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि चंगळवाद जो फोफावलाय तो कमी झाला पाहिजे. ताई, आपल्याशी बोलून खूप खूप समाधान आणि खूप आनंद झाला. यानंतर श्रोत्यांपैकी कोणाला काही अधिक प्रश्न विचारायचे असतील तर श्रोते हो, आपण विचारू शकता. आहेत प्रश्न आपल्याकडे आलेले. खूप छान मुलाखत सुरू आहे. आणि थँक्यू. मी संजय गावडे सर आहेत का? एक मिनिट. आहेत ना? अनम्यूट करते मी. संजय सर, माझा आवाज येतोय का? हो हो येतोय. नमस्कार, नमस्कार. मी संजय गावडे बोलतोय. आपण पंडित तुळशीदास बोरकर गुरुजींकडे तालीम घेतलात हे ऐकून फार खरोखरच बरं वाटलं. आपण फार थँक्यू. भाग्यवान आहात खरोखर तरी. माझा प्रश्न असा आहे की गुरुजी 12ही पट्ट्यांमध्ये सफाईबद्धारपणे वादन करायचे. तर तुम्ही ज्यावेळी तालीम घेत होता, त्यावेळी तुम्हाला तालीम देताना त्यांचा असा आग्रह असायचा की 12ही पट्ट्यांमध्ये तुम्ही सराव करावा किंवा करून घ्यायचेत का ते? चांगला प्रश्न आहे. माझे जे कोणी गुरुजी आहेत, म्हणजे तुळशीदास बोरकर झाले किंवा रविचारी झाले, हे फार द्रष्टे होते. द्रष्टे याच्याकरता म्हणते की ते विद्यार्थ्याचा एक अवलोकन करायचे. कळलं की नाही? हां. कल पाहायचे, हा विद्यार्थी काय करतोय, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, त्याला काय सूट होईल, त्याप्रमाणे त्या पट्टीत. त्यामुळे मला त्यांनी सोलो वादनालाच प्रवृत्त केलं. तर सोलो वादन हे साधारण F4 मध्ये जातं. तर हं. त्या पट्टीमध्येच त्यांनी मला शिकवलं. त्यांनी काही असा आग्रह केला नाही की तू 12 पट्ट्यांमध्ये वाजवलं पाहिजे. इनफॅक्ट मी गुरुजींना विचारलं होतं, बोरकरांना, की त्यावेळी मी MSc ला होते, MSc संपलं होतं वाटतं, की गुरुजी मी सगळं सोडते, मला शिकायचं नाहीये आणि मी पेटीची साधना करते. हं, तेव्हा हं, ते हं. म्हणाले, अगदी नको, चुरमुरे खाऊन मी दिवस काढलेले आहेत, तर माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला ही वेळ येऊ नये. अर्थात हा हा फार जुना प्रसंग झाला, पण हं. म्हणजे हे त्यांचं कौतुक आहे, गुरुजींचं कौतुक आहे. किंवा हो. पंडित रविचारींना सुद्धा अनेक, म्हणजे इंजिनियर सुद्धा विचारतात की आम्ही सगळं सोडतो आणि आम्ही हार्मोनियमच वाजवतो, तर सर नकार देतात. हा मोठेपणा आहे गुरुचा, ह्यांना द्रष्टा गुरु म्हणते मी. होय, होय, होय. बरोबर. थँक्यू. आणि दुसरा प्रश्न असा की आता स्केल चेंजर हार्मोनियम आहे ना पर्याय उपलब्ध. हा हा. तर नवीन विद्यार्थी म्हणतात आम्ही एकच स्केल करतो आणि स्केल चेंजर वापरून आम्ही सगळं करू शकतो. तर हा पर्याय कितपत हे आहे, योग्य आहे? नाही, सोलो वादनाकरता स्केल चेंजरची काय गरज आहे? स्केल चेंजर हे अ, साथीला लागतं जनरली. हां, हां. बरोबर, बरोबर. मी बोरकर गुरुजींच्या पांढरी 4 मधल्या वादनावर फिदा असायचो. नेहमी आवडतं मला ते. बोरकर गुरुजी आणि रविचारीजी ही मंडळी फिदा हं. होण्यासारखीच आहेत. होय, होय. होय, होय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. निवेदिता ताई आहेत. त्या आमच्या संस्थेच्या विश्वस्त आहेत आणि नमस्कार. पत्रकार आहेत. दिल्लीला असतात त्या. नमस्कार. तर निवेदिता ताई, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. तुम्ही प्रश्न विचारू शकता. अल्गोर विषयीचं आणि त्यांच्या ट्रेनिंग विषयीचं सांगितलं. माझे 2 साधे प्रश्न आहेत. एक तर तुम्ही कुठल्या कॉपला गेलेले आहात का, तिथला अनुभव काय? आणि दुसरं, जी भारताची भूमिका असते ती जनरली जी US ची भूमिका आहे त्याच्याशी सहमतच असेल असं नाही क्लायमेट चेंज निगोसिएशन मध्ये.
तर त्याच्यात तुमचं मत काय आहे? तुमची भूमिका भारताच्या भूमिकेशी सहमत आहे का? नाही, मी फार छोट्या लेवलवर काम करते. मी भारताची भूमिका, ची भूमिका हा विचार नाही करत. एक छोटा, एक सामान्य नागरिक म्हणून क्लायमेट रिअलिटी मध्ये मला काय काय बदल करता येतील माझ्याकडून, ते प्रयत्न करत असते मी. मी त्या 2 राष्ट्रांच्या भूमिकेत कोण काय म्हणतं, इथं काय झालं, किंवा आता पण सध्या जी युद्धगती चालली आहे त्याच्यामध्ये पडत नाही. माझ्याकडून एक छोटा नागरिक आहे मी. प्राध्यापक वगैरे ही विशेषणं नंतर आली. एक छोटा नागरिक क्लायमेट रिअलिटीसाठी काय करू शकतो, ते सारे प्रयत्न करायचा मी आय मीन आय एम डुईंग इट ऑन माय इट्स ऑन माय टास्क लाईक. मस्त. अमृताताई, मी तुम्हाला अनम्यूट करते. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. अमृताताई. थँक्यू. हा, आवाज येतोय माझा? हा, अमृताताई आमच्या विश्वस्त आहेत आणि त्या नमस्कार. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका आहेत. नमस्कार ताई. माझा प्रश्न असा आहे की एक एंडोक्रोनॉलॉजिस्ट या नात्याने एंडोक्राईन ग्लँड्स मध्ये थायरॉइड ग्लँड्सच्या ज्या समस्या सतत उद्भवत असतात, तर त्या समस्यांवर लिंग्विस्टिक्स किंवा फोनेटिक्सची मदत घेऊन काही नवीन संशोधन होऊ शकेल काय? लिंग्विस्टिक कुठल्या अर्थाने म्हणताय तुम्ही? मला कळला नाहीये प्रश्न. हा, लिंग्विस्टिक आणि थायरॉइड ग्लँड म्हणजे कसं तुम्ही म्हणताय? हा, म्हणजे लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्र, ज्यामध्ये फोनेटिक्स म्हणजे उच्चारणशास्त्र किंवा ध्वनिशास्त्राचा भाग येतो. त्याचा आणि थायरॉइडचा काही संबंध नाही. हा, कारण मी मला तेच विचारायचं होतं सांगते मी की तुम्हाला. ज्या थायरॉइडचा जो त्रास असतो, तर त्याचा आणि याचा काही म्हणजे संबंध आहे का किंवा काही? संबंध नाही. मी एकच गोष्ट सांगते. हा, जसं मी समाजभान हे बरेचदा शब्द मगाशी माझ्या मुलाखतीत वापरला, होय. तसं एक एंडोक्राईन भान पण लोकाला पाहिजे, म्हणजे शास्त्राच्या नाही, कुठल्याही माणसाला. कारण ही थायरॉइड ग्लँड ही भयंकर, म्हणजे प्रचंड मी तिला मानते की पिट्युटरी पेक्षा इम्पॉर्टंट. कारण ही जी ग्लँड आहे ही, समजा आता एखाद्याला आपण म्हणतो की अगं तुला थायरॉइड आहे, कितव्या वर्षी थायरॉइड आहे, तर ती बाई सांगेल, जी काय म्हणजे स्त्री, कोण म्हणतं 15व्या वर्षी, कोण म्हणतं 35व्या वर्षी, कोण 40, कोण म्हणतं बाळणपणात. थायरॉइड ग्लँड ही अशी ग्लँड आहे की जी बराच काळ तिचा हॉर्मोन स्टोअर करते. म्हणजे समजा आता तुमची बिघडली, समजा तुम्ही 10 वर्षाच्या आहात, हा, तुमची ग्लँड बिघडली, ती तुम्हाला तिच्या स्टोअर करण्याच्या कपॅसिटीमुळे कळते 16व्या वर्षी. म्हणजे ग्लँड बिघडली आहे 10व्या वर्षी, पण स्टोअर करते ना ती हॉर्मोन. त्यामुळे त्याचा अच्छा. कम्प्लीट, म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता की 35व्या वर्षी मला थायरॉइड झाला, तो झालेला सुरू 26व्या वर्षीपासून. म्हणून जनरली प्रत्येकाने असू दे किंवा नसू दे आपल्या हॉर्मोनल टेस्ट केल्या पाहिजेत, अगदी लहानपणापासून. आणि जर फॅमिली हिस्ट्री असेल, जेनेटिक, तर तुम्ही केली पाहिजे. कारण थायरॉइड ग्लँड ही अत्यंत, ज्याला आपण म्हणतो ना, गुलबकावलीचं फूल आहे शरीरामधलं. कारण छोट्या छोट्या गोष्टीने तिला त्रास होतो. स्ट्रेस आला, थायरॉइड गेली. खाण्यामध्ये बदल झाला, थायरॉइड गेली. हवामानामध्ये बदल झाला, थायरॉइड गेली. तुम्हाला काहीतरी आजार झाला, तुमची थायरॉइड खराब झाली. तर इतक्या सगळ्या गोष्टींनी ती ग्लँड अफेक्ट होते. त्यामुळे अगदी तुम्ही जसं लहान मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपता, तशी तुम्ही ग्लँड जपली पाहिजे. जेव्हा आता बघा, आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही कुठे म्हणत होतो परीक्षेचा स्ट्रेस आलाय मला, आम्ही टेन्शन आलं हा शब्द म्हणत होतो. ते तुम्हालाही माहित असेल. आता मुलं छोट्या छोट्या गोष्टीत, लहान मुलगा चौथीतला 4-5 वर्षाचा म्हणतो मला स्ट्रेस आलाय. तर दीज टर्मिनॉलॉजी शुड बी रिमूव्ड. आणि जसं मी बरेचदा मुलांना पण सांगते की लोक आपल्या फिजिकल फिटनेसवर लक्ष देतात, लोक योगा, मेंटल फिटनेसवर लक्ष देतात, पण लोक आपली मेटाबॉलिक हेल्थ बघत नाहीत. मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे जी हेल्थ हॉर्मोनमुळे होते. तर जनरली काय म्हणतो, मला काही नाहीये, मी कशाला हॉर्मोनची टेस्ट करू, मी ब्लड टेस्ट केली. कारण पैसे पण जास्त असतात. त्यामुळे
तुम्ही नियमित तुमची थायरॉइड, तुमचं डायबेटीस, नंतर ऍड्रिनल ग्लँडच्या टेस्ट, कळलं की हा, नाही, हा. नंतर हो. गोनॅडच्या FSH LH हे साधारण एका तिशीनंतर जनरली हा. बघत राहिलं पाहिजे की काय फरक पडतो का हॉर्मोन मध्ये. पडत असेल तर लगेच खाण्याच्या सवयीमध्ये, व्यायामामध्ये बदल केला पाहिजे. कारण हे सगळे हॉर्मोन आपलं मेटाबॉलिझम करत असतात, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोकांना मेटाबॉलिक हेल्थ काय आहे हे माहित नसतं. फिजिकल हा. हेल्थ करतात, जिम मध्ये जातात. अरे पण तुम्ही जिम मध्ये गेल्यानंतर सुद्धा मरता का? सिद्धार्थ शुक्ला का मेला 42व्या वर्षी? नॅट्रियुरेट हार्ट हॉर्मोन रिलीज करतं, नॅट्रियुरेटिक हॉर्मोन. डू वी मेजर दॅट? आपले ते बरोबर आहेत का? किती लोक जाऊन चेक करतात? बरोबर कारण बरोबर. लोकांमध्ये अज्ञान आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की इंटरडिसिप्लिनरी असे वेगवेगळे सब्जेक्ट होऊन त्याची एक कार्यशाळा झाली पाहिजे की लोकांना अवेअरनेस. लोकांना माहिती आहे का की ब्रेन पण हॉर्मोन सिक्रीट करतो, किंवा हार्ट पण हॉर्मोन सिक्रीट करतंय, किंवा आपल्या या सेलमध्ये पण हॉर्मोन रिलीज आहे. नाही, लोकांना फक्त थायरॉइड, पॅन्क्रियाज, ऍट द मोस्ट गोनॅड्स माहित आहे. तर अवेअरनेस लोकांमध्ये एक केला पाहिजे, आणि तो गमतीशीर रीतीने केला पाहिजे. म्हणजे मी एकदम शास्त्रशुद्ध बोलायला गेले तर लोक वैतागतील. लोक म्हणतील आम्हाला कुठे थायरॉइड आहे, आम्ही कशाला बघू हे सगळं. हा, तर बरोबर. अवेअरनेसची खूप गरज आहे. जसं मी म्हटलं ना की पीपल लुक आफ्टर देअर मेंटल हेल्थ, देअर फिजिकल हेल्थ, बट नोबडी लुक्स आफ्टर देअर मेटाबॉलिक हेल्थ. मेटाबॉलिझम काय हेच माहिती नाही. इव्हन बरोबर. एखादा डॉक्टर किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट पण तुम्हाला असं सांगणार नाही की जाऊन सगळे हॉर्मोन बघा. त्याला काय पडली पेशंट, लगेच दुसरा तिसरा, चला पुढे चला, असं आहे ते. तो सरळ पॉवरची गोळी फिक्स करून देतो. फिक्स करतो. आणि तुम्हाला अजून एक तुम्हाला मी गंमत सांगते, थायरॉइड प्रत्येकाचं हे वेगळं आहे. अगदी. जनरल डॉक्टर काय 100 mg घ्या, 75 mg घ्या, असं नाहीये. तुमचं ब्लड टेस्ट नुसार एखाद्या बाईची गोळी असते 36.5 हो आणि ती घेत असते 75ची. एखाद्या हो. बाईची गोळी असते 99.1. ते ऍब्सोल्युटली जे ट्रू एंडोक्रायनॉलॉजिस्ट असतात हॉस्पिटलला, ते करून देतात तुम्हाला तशा गोळ्या. आणि हे कोण करतं? आपण जातो जीपी कडे किंवा कॉमन माणसा डॉक्टरकडे. वी शुड गो टू स्पेशलाइज्ड पर्सन. हो, म्हणजे ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करून देतात डोस आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे या समस्यांवरती एंडोक्रोनॉलॉजिस्ट कडेच जाऊन व्यवस्थित हे घेणं गरजेचं अगदी. आहे. आणि दुसरं मेडिटेशन, म्हणजे इकडे आपलं थायरॉइडच्या इकडे आपलं मला वाटतं, अरे, विशुद्धी चक्र असतं, विशुद्धी चक्र. हो, तर विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्रांचं मेडिटेशन आपण केलं प्राणायाम मध्ये, तरी तुमचं थायरॉइड खूप रेक्टिफाय होऊ शकतं. ओके, ओके. खूप छान. एकदम मला खूप स्पष्ट झालं ह्या सगळ्या गोष्टी. थँक्यू आणि सो मच. अजून एक लागून प्रश्न हा थोडा वेगळा आहे, की मगाशी तुम्ही तुमच्या कला आणि साहित्याच्या व्यासंगाबद्दल सांगितलं. तर मला असं विचारायचंय, की तुमचं कला आणि साहित्याचा व्यासंगाचा उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, अध्यापन क्षेत्रामध्ये कसा करून घेतला? अध्यापन क्षेत्रामध्ये काय होतं, जर मी मोनोटोनसली क्लासमध्ये जाऊन बोलत राहिले, मला माझ्या एक कलिग सांगायच्या, इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या, की कामत म्हणून नाव होतं त्यांचं, की प्राध्यापक कसा पाहिजे, की तो वर्गात गेला, म्हणजे स्त्री असो पुरुष, की त्याच्याकडे मुलांना बघत राहावं असं वाटलं पाहिजे. म्हणजे त्याच्या रूपाकडे किंवा कपड्याकडे नाही, तो काय बोलतो, कसा बरोबर. बोलतो, कसा वागतो. तर हे थोडंसं माझा जो फिरण्याचा किंवा ह्या कलेचा व्यासंग आहे, मी थोडं शिकवताना म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं ड्रामॅटिकली काहीतरी आवाजाचे चढ उतार वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगणं, किंवा थोडंसं विनोदाच्या थोड्याशा पुंग्या सोडणं, हां, विनोदी हां. ढंगाने शिकवणं, मजेशीर शिकवणं. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, स्त्रीची सायकल असते मासिक पाळीची. बरोबर. तर ती मासिक पाळीची सायकल जर मी वृक्ष पद्धतीने, पिपपिटीने किंवा अगदी बोर्डावर पण शिकवायला लागले तर मुलांना मजा येणार नाही. मग मी वर्गामध्ये काय करते, जाड, बारीक, मध्यम आकाराची मुलं त्यांच्या आकाराप्रमाणे बसवते. हां. आणि सगळ्यात जो बारीक असेल त्याला सांगते हा प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे, त्याच्याहून हं. जरा जाडा आहे तो प्रायमरी आहे, आणि शेवटला जो ओव्हम बाहेर येणार आहे तो जाडा मुलगा आहे. ही झाली पूर्ण फॉलिक्युलोजेनेसिसची सायकल. मग ती हो. मुलांना पण मजा येते. आता हा थोडा नाटकीय भाग झाला, म्हणजे हे शिकवणं तर झालं, पण ह्याच्यामध्ये नाटकीय अंग आलं नाही का? बरोबर. ती मुलं ही सायकल कधीच विसरू शकणार नाहीत, कारण त्यांना माहितीये की सगळ्यात जो मरतुकडा मुलगा आहे तो प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे, किंवा अगदी त्याच्यावर मरतुकडा आहे तो आयट्रेटिक फॉलिकल आहे, म्हणजे तो कधी जन्मणार नाही. आणि जो जाडा बसलेला आहे तो ग्रॅफियन फॉलिकल आहे. आणि आता इथे ओव्ह्युलेशन झालं, म्हणजे ही पूर्ण सायकल वर्गात बसल्या बसल्या किंवा जंगलामध्ये, नेचरमध्ये, गार्डनमध्ये, सो दे एन्जॉय.
दे एन्जॉय ऑल. तुम्ही कुठल्याही मुलाला विचारा, तुम्ही कशा पद्धतीने शिकवलं तर त्यांना आवडेल. त्यांना नेचरमध्ये, जंगलामध्ये, थोडा नाटकीय पद्धतीने, किंवा मी न्यूमॉनिक्स शिकलेली आहे, तर त्याचा एक टेक्निक मी वापरते. एखादी पॅरासायटॉलॉजिकल सायकल असेल आणि मी जर हम्म. सायकलचं नावं सांगत राहिले, मेटा सरकारिया, रेडिया, सरकारिया, हे सगळे लार्वे, तर ती मुलं वेडी होतात. पण मी जर त्यांना सांगितलं माधुरी दीक्षित चंकी पांडेकडे गेलीये, म्हणजे मेटा सरकारिया गोइंग टू सरकारिया लार्वा, अरे ते हसायला लागतात. म्हणजे तो जो क्रम असतो ना, हे कधीच विसरत नाही. पण मी रुक्षपणे त्यांना सांगितलं की बाबा पहिला रेडिया, मग मेट्याचं रेडिया, मुलं वेडी होऊन जातील. बरोबर. वेडी म्हणजे कंटाळतील, त्यांना आवडणार नाही. तर अशा पद्धतीने मी थोडंसं शिकवते. अगदी. आणि त्या विज्ञानातल्या ज्या कठीण संकल्पना, टर्मिनॉलॉजीज असतात, ते प्रचंड मोठे-मोठे शब्द जे विद्यार्थ्यांना पाठ करावे लागतात, तर त्याला तुम्ही एक मूर्त रूप देता आणि ते विद्यार्थ्यांना सहज लक्षात राहत असणार नक्कीच. डेफिनेटली राहतं, म्हणजे त्यांना मी लोकप्रिय आहे. विद्यार्थ्यांमध्ये मी लोकप्रिय आहे. हो. खूप छान, खूप छान. अगदी खूप समाधान झालं तुमच्याशी बोलून आणि अतिशय सुंदर उत्तर आपण दिलं. धन्यवाद. मनीषाताई, अजून बरेच प्रश्न आहेत, बरेच म्हणजे आहेत, तर तुम्ही जरा थोडंसं ओके, लवकर सहकार्य बोलते. करा. हो, एका हो. वाक्यामध्ये बोलते. नाही, तुम्ही कंटाळू नका. तुम्ही नाही, सहकार्य कदाचित पूर्णपणे. ऐकणारे श्रोते निघून जातील हो, कंटाळतील. नाही, अजिबात नाही. वृषाली गोखले म्हणून आमच्या विश्वस्त आहेत, तर त्या MSW आहेत, तर त्यांना काही प्रश्न आहेत. वृषालीताई, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता प्रश्न. मी पाणी पिऊ एक घोट? हो हो, अगदी. वृषालीताई. हो हो. हा. ताई नमस्कार. नमस्कार, हा बोला. हा MSW आहे आणि काउन्सिलिंग करते मुख्य मुलांच्या मध्ये. तर संवाद त्यांचा न बोलणारी मुलं बोलती करणं, हे मेन माझं आहे काम. तर त्याच्यासाठी मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की मेडिकल शिक्षण घेत असताना जेव्हा असाइनमेंट सबमिट कराव्या लागतात मुलांना आणि विद्यार्थ्यांना सादरीकरण करावं लागतं, आणि त्यासाठी जो बोलण्याचा कॉन्फिडन्स लागतो, तिथं मुलं कमी पडतात हे मी पाहिलेलं आहे. अगदी छान हुशार असतात, अगदी 99% मिळवणारी, अगदी खूप स्कॉलर, पण बोलायची सादरीकरण करायच्या वेळेला बोलायची वेळ आली की त्यांना ते प्रेझेंटेशन नीट करता येत नाही, म्हणून त्यांचे मार्क जातात. तर मग त्यासाठी बरोबर. तुम्ही तो कॉन्फिडन्स जो लागतो, त्यासाठी तुम्ही काय खास प्रयत्न करता, असं जरा मला जाणून घ्यायचंय. मी मुलांचं जास्तीत जास्त जेव्हा मी शिकवते ना, तेव्हा जनरली मी पाहिलं की प्राध्यापक किंवा शिक्षक मोनोलॉग करतो. मोनोलॉग म्हणजे तो बोलतो फक्त. तर मी मुलांना बोलता करते. एखादा मुलगा कमी असेल तर त्याला असाइनमेंट देणं, त्याला त्याच्यातलं म्हणजे काय बाबा तुझा प्रॉब्लेम आहे. काही मुलांचे घरचे प्रॉब्लेम असतात, अजूनही म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट मुलं असली तरी त्यांना प्रॉब्लेम, कारण शेवटला ते विद्यार्थी आहेत नाही का. तो विद्यार्थी घटक झाला आणि आपण प्राध्यापक घटक झालो. तर मग त्यांचं बघायचं की बाबा हा मुलगा कशात कमी आहे नक्की, ते समाजभान प्राध्यापकाला पाहिजे. हेच मी समाजभानाबद्दल बोलते. एखादा प्राध्यापक त्या मुलाला दमदाटी करू शकतो, तुला कसं येत नाही, तुला मी बघून घेतो, असं नाही पाहिजे. त्या मुलामध्ये काय कमी आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याला घडवलं पाहिजे. म्हणजे एखादा लिखाणात कमी आहे, एखादा बोलण्याला घाबरतो, तर त्याला प्रेझेंटेशनला जास्त आपण वाव द्यायचा. बाबा तू प्रेझेंट कर. मग तो अडखळतो आहे तर त्याला वाचनाची पुस्तकं द्यायची, सिंपल पुस्तकं. अजूनही मी माझ्याकडे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लिश इंटू मराठी डिक्शनरी ठेवते, की जे इंग्लिश इंटू उर्दू, इंग्लिश इंटू मराठी. आणि मी स्वतः लिंग्विस्टिक आहे, मला जवळजवळ 7 ते 8 भाषा येतात. त्याच्यामध्ये माझी मातृभाषा आली, कोकणी आलं, मालवणी आलं, हिंदी आलं, गुजराती आलं, बंगाली आलं, मल्याळम आलं, कन्नड आलं, थोडं तेलुगू आलं. तर ह्याचा पण फायदा घेते. म्हणजे एखादा बाबा केरळाईट आहे आणि तो जरा बाचकतोय मुंबईत, तर त्याच्याशी मल्याळम मध्ये बोलल्यावर त्याला एकदम वाटतं, अरे हा शिक्षक आपल्या जवळचा आहे. किंवा उर्दू मला अतिशय आवडती, माझं भाषा आहे मराठी नंतर. उर्दू माझं स्वतःचंही चांगलं आहे. तर मग उर्दू म्हणजे जे माझे काही मुस्लिम विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर खास करून मी उर्दूमध्ये बोलते. मग त्यांना आवडतं, म्हणजे आपलेपण खुलतात, ती मुलं जवळ येतात तुमच्या. मुलांना विश्वास वाटतोय. बघा, पहिला समाजभान आहे की शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या अनेक मुस्लिम विद्यार्थी मला अम्मी म्हणतात,
कारण या मुलींची घरी जाऊन मी लग्न थांबवली आहेत, त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत मी शिक्षण पूर्ण करायला लावलंय घरच्यांना. त्या आज ते मला अम्मी म्हणतात, ह्याच्यामध्ये खूप झालं ना, खूप आलं ना. खरंच आहे. हा. आणि तेच त्यांची वायवा घेत असताना तुम्हाला ह्याचा किती फायदा होत असेल हे जाणवते तुमच्या अगदी अगदी बोलण्यावर. घाबरत नाहीत मुलं, बिलकुल घाबरत नाहीत ते. अगदी म्हणजे एकदम मस्त. परीक्षेला. आणि दुसरं म्हणजे आता हा तुमचा वेगळा प्रश्न होता, पण मुलांना एक परीक्षेचा सराव करायचा हे पण शिक्षकाचं काम आहे. शिकवलं आणि तो बरोबर. बाजूला झाला नाही. या पद्धतीचे पेपर येतील, 4 युनिव्हर्सिटीचे बरोबर. पेपर तुम्ही पहा, हे सर्व. खूपच छान. मला अगदी खूपच आनंद झाला हे ऐकून सगळं. थँक्यू. धन्यवाद ताई. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? मी सगळ्यांना अनम्यूट करते, पण एक हात वरती करून जरा विचारलं तर चालेल. अजून कोणाला प्रश्न आहेत का? प्रश्न नसतील तर मी माझे प्रश्न विचारेन, पण आधी बाकीच्यांना संधी देते. कोणाला प्रश्न आहेत का असं वाटत नाहीये. असेल तर थोडं अनम्यूट करू शकता तुम्ही, कारण तसं मी तुम्हाला परवानगी दिलेली आहे इथून. तुम्ही अनम्यूट करा ताई, मनीषा ताई. हा, बोला. चारी सरांना काही प्रश्न आहे का? हो, नाही, त्यांना मी देणारच आहे शेवटी. असं आपण मी सहज नाही जाऊ देणार त्यांना. आले तर मग पूर्ण. मला हे माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही खूप प्रवास करता आणि तुमची खरं तर मी तुम्हाला ओळखते ते जेव्हा मी तुमची प्रवास वर्णन वाचली आणि इतक्या साध्या सोप्या भाषेत तुम्ही जैवविविधता दाखवता आणि ज्या विज्ञानविषयक संकल्पना आहेत त्या सुद्धा अतिशय सोप्या भाषेत तुम्ही लिहिलेल्या आहेत. मी बाकीच्यांना पण अगदी आवाहन करेन की मनीषाताईंच्या फेसबुक वॉलवर जर तुम्ही वाचलात नाही प्रवास वर्णन डायरी म्हणून तुम्ही टाकलात तर ती खूप तुम्ही वाचायला मिळू शकतात आणि खूप छान आहेत त्या. तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की वेगवेगळ्या भागात तुम्ही प्रवास करता, ऍज अ व्यक्ती एक संशोधक म्हणून काही गमतीशीर प्रसंग आले असतील तर ते मला ते गमतीशीर प्रसंगांमध्ये जरा जास्त विचारावंच मला वाटतं. काय माहितीये, माझ्या आयुष्यात बरेच असे प्रवासाचे गमतीदार प्रसंग. म्हणजे एक तर काय आहे, सुरुवातीच्या काळात ते AM आणि PM मध्ये माझी गडबड व्हायची आणि माझी फ्लाईट बुडायची. म्हणजे आता मला लाज वाटते, माझी इंटरनॅशनल 2 फ्लाईट्स बुडल्यात, नॅशनल 2 बुडल्यात. त्यामुळे मी अक्षरशः त्याबाबत आता इतकी म्हणजे शी लाज वाटते मला. पण ते एक व्हायचं. दुसरं म्हणजे मी फुलपाखरांच्या शोधात असताना गॅरो हिल्स मध्ये सकाळी तिकडे नॉर्थ ईस्टला फार लवकर सकाळ होते. म्हणजे 3 वाजता 8 वाजल्यासारखं ऊन असतं आणि संध्याकाळी 4 वाजता म्हणजे 12 वाजल्यासारखं होतं. गॅरो हिल हे मेघालय मधला एक प्रदेश आहे, ज्याला मक्का मदिना म्हटलं जातं फुलपाखरांचं. तर तिकडे हत्ती पण पुष्कळ असतात, त्यामुळे वाटाडे घेऊनच आमचा तो चमू जायचा फुलपाखरांच्या शोधात. तर कारवानी म्हणून एक जागा आहे तिकडे, नदी बिदी सुंदर आहे आणि वालुकामय प्रदेश आहे. तर तिकडे असंच आम्ही सकाळी फुलपाखरांच्या शोधात साधारण 11:30-12 पर्यंत व्हायचं. माझं 8:30-9 पर्यंत काम संपलं. तर मी जो आमचा मार्गदर्शक होता त्याला म्हटलं, मी आता जाते, मला भूक पण लागली, मी परतते. तर तो म्हणाला, जा, अशी जा आणि अशी वळ. मला वाटलं सोपं आहे, अशी जा आणि अशी वळ. म्हणून मी तो चमू पुढे गेला आणि मी वळले आणि चकवा लागल्यासारखी मी जंगलात वाट चुकले म्हणजे एक 20-25 पावलं गेल्यावर मला जाणवलं की आपण साफ चुकलो असं मनात येताच ची ची असे हत्तीचे चित्कार मला ऐकू यायला लागले. म्हणजे ते लांब असणार कुठेतरी, पण माझी पाच्यावर धारण बसली. मी लगेच वळले. आता मृणालताई, ज्यावेळी मी वळले तेव्हा 3 वाटा दिसल्या मला आणि मी बापरे. कुठल्या वाटेवरनं आले आणि मला कुठल्या वाटेवर जायचंय. आणि तिथे रेंज अजिबात नसते. आरडाओरडा तुम्ही करू शकत नाही, कारण जवळच हत्ती किंवा दुसरं जनावर असेल तर तुमचं रामनाम सत्य झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्यातली एक वाट पकडली, ती पण चुकली. मग मी एकच अक्कल चालवली, परत त्या वाटेने परत मूळ वाटेवर आले, परत त्या बिंदूवर उभे राहिले, परत 3-4 वाटा. मी अक्षरशः, तुम्हाला खोटं वाटेल, म्हटलं आपला हा शेवटचाच आता काळ आहे, फिरणं काय, घरी सुद्धा कोणाला मी बघू शकत नाही.
आणि मग देवाचं मी प्रचंड धावा केला. मी खूप घाबरले कारण ची ची ऐकूच येत होतं. आणि मग एक वाट घेतली आणि म्हटलं जे होईल ते बेहत्तर, म्हटलं परत येईन, काय करू अजून दुसरं. आणि मग ती वाट बरोबर निघाली. पण तो म्हणजे जीवघेणा, म्हणजे अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतकी थंडी असते तिकडे ना, म्हणजे 15 डिग्री 14. मी घामाने पूर्ण जॅकेट सकट अशी पावसासारखी, पावसात आपण भिजतो ना तशी झाले होते. हा एक अनुभव. दुसरा मानस वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, ती पण आसामच्या म्हणजे अपर आसाममध्ये येते. तर मानसमध्ये बेकी नदी आहे. बेकी नदीच्या या इकडे भारत, या इकडे भूतान. तर माझ्याबरोबर माझे काही म्हणजे फॉरेस्ट डिव्हिजनचे पण लोक होते. त्यांनी गार्ड वगैरे दिलेला, बंदूक वगैरे घेऊन आम्ही भूतान पार केला. म्हणजे त्या एका पायवाटेवर ना भूतानच्या प्रदेशात गेलो. म्हणजे इथे आपला भारत बघितला, इथून भूतान. आम्ही बघतोय चालत चालले होते सगळे, 5 जण होते आणि गार्ड पण होता. आणि असं आमच्यातले 2-3 मी पण होते, असे असे करत पुढे गेलो. तो हत्ती होता, प्रचंड मोठा हत्ती, मला अजूनही आठवतोय. आणि तो झाडाआड होता आणि तो वाईल्ड होता. वाईल्ड हत्ती म्हणजे काही बघायचं नाही, ते तुम्हाला मुंगीसारखं चिरडून टाकतील. आणि तो गाईडने आधी बघितलं, तो म्हणाला पळत या. त्यामुळे सगळे धावत धावत आम्ही आलो. तो हत्ती नॉर्मल होता, खात होता आणि पता नाही म्हणजे त्याला काही वाटलं नसेल. पुढे आलो, आता नदी पलटायची बोटीमधनं, तो तिकडे वाईल्ड बफेलो होत्या सगळ्या, म्हणजे जंगली म्हशी. त्या एकदम अशा चार्ज व्हायला लागल्या आम्हाला 5 जण बघून. मग गाईड म्हणाला घाबरू नका, की त्यांनी काय केलं तर मी बार उडवतो. बार म्हणजे आकाशात गोळी अशी केली की त्या पळतील. पण नशिबाने त्या, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 30-40 जणी अशा उठून उभ्या राहिल्या, म्हणजे त्यांचा कंपू. म्हटलं आता 5 जण आम्ही मेलो. तेवढ्यात मग आम्हाला त्यांनी म्हणजे काही करायचा प्रसंग आला नाही, मग आम्ही गेलो. हा असा एक, म्हणजे असे जंगलातले काही प्रसंग, असे मजेचे खूप छान अनुभव बरेच आहेत सांगण्यासारखं. म्हणजे तुम्हाला बरेच एपिसोड करावे लागतील. मी काही गोष्टी तर इथे सांगू नाही, शकत नाही. नक्की. पण खूप मजेशीर असे प्रसंग आयुष्यात माझ्या आलेले आहेत. बापरे. अजून एक प्रश्न पुन्हा गमतीचाच मला ऐकायला आवडेल. 18व्या वर्षी, म्हणजे तसं लहानच आहे वय तुमचं त्यावेळेला तुम्ही युरोप प्रवास केलाय. तर त्यावेळेला काही अडचणी आल्या का मध्ये करताना? तर आल्या असतील तर त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? अडचणी तेव्हा खूप आल्या, कारण एकतर मी मांसाहार करत नाही. आणि त्यावेळी तर म्हणजे तिथं एवढा युरोप हा नव्हता, म्हणजे असे भरपूर त्यांच्याकडे टुरिस्ट येत नसत. जसं आता आपण सिद्धिविनायकला गेलो तसं लोक युरोपला जातात, प्रवास करतात, तसं त्यावेळी नव्हतं. मी गेले होते ट्रेडविन्स कंपनीतर्फे, पण त्यांनी काही आमची बरोबर व्यवस्थाच केली नव्हती. त्यामुळे आम्ही एकटेच असे भटकत होतो. 10 जण होतो, पण 10ही जण एका बरोबर नाही, म्हणजे सहल अशी नव्हती. तर अन्नाचा पुष्कळ प्रॉब्लेम झाला होता. अन्न म्हणजे ते त्यावेळी अख्खी कोंबडीच आणून ठेवणं किंवा पोर्कच ठेवणं. तर तुम्हाला खोटं वाटेल, 1 महिना 1.5 महिना मी फक्त आईस्क्रीमवर जगले होते. आणि त्यावेळी कसं एअरपोर्टवर पूर्ण कुटुंब सोडायला येई आतमध्ये. सगळं टाटा बाय बाय त्यावेळी हे होतं. जेव्हा मी परतले, माझ्या आई-वडिलांनी मला ओळखलं नाही. मी रडायला लागले. म्हणजे इमॅजिन करा, मी इतकी बारीक झाले होते, की बापरे. माझे आई-वडील मला ओळखू शकले नाही. तर हा एक प्रसंग होता. आणि खूप छान होतं, म्हणजे त्यावेळी पॅरिस टू लंडन कॅनेलने जायचं, बोटीतनं प्रवास, आणि खूप बघायला मिळालं, खूप शिकायला मिळालं त्यावेळी. म्हणजे एवढं म्हणजे विकसित नव्हती बुद्धी लिहायला पाहिजे किंवा काय, पण असं छान अनुभव आले, खूप छान अनुभव आले. नंतर अगदी $250 फक्त घेऊन जायचं होतं. तर त्याच्यामध्ये मी जितके काही माझे नातेवाईक आहेत, मोठा माझा लिपताळा आहे, त्या प्रत्येकाला काही ना काही आणलं होतं. तेव्हा माझं इथे खूप कौतुक केलेलं. एवढी लहान मुलगी जाते आणि कोणालाही मी विसरले नव्हते. म्हणजे प्रत्येक आत्याला सुरी आणि कोणाला काही असं, म्हणजे इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आणि आय हॅट्स ऑफ टू माय फादर, कारण माझे वडील, त्यांना विमानाचं एअर फ्लाईट होतं. विमानाचं फ्लाईट होतं, ते कधीही माणूस तो विमानाने बाहेर गेला नाही. त्या माणसाने एकुलत्या एका मुलीला विमान प्रवास 35 आणि 30 वर्षाखाली करवणं, हे म्हणजे खूप म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम. अगदी. हॅट्स ऑफ टू हिम. कारण मी आता तुम्ही मला म्हणाल की तुमच्या मुलीला सोडा, तर मी 10 वेळा घाबरते. आणि त्यावेळी वडिलांनी एवढी मोठी झेप घेणं, आणि मी मायनर होते, मला पासपोर्ट मिळत नव्हता. त्यांनी स्वतः जाऊन पासपोर्ट तो केला, पासपोर्ट कार्यालयात.
म्हणजे खूप मोठं, म्हणजे उद्यापर्यंत माझं जाणं आलं आणि मला पासपोर्ट नाही, माझा विजा पण झाला होता. अशी मजेशीर अनुभव होता तो एक. ते मस्त. तुमच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या भीतीवर मात केली. अगदी अगदी तुमच्या माध्यमातून अगदी असं. डेफिनेटली. आणि ऑलवेज व्हेरेवर आय वेंट, माय पॅरेंट्स सपोर्टेड मी लाईक एनिथिंग. कुठेही कधी जा, कुठल्याही कॉलेजची शैक्षणिक सहल आहे, शाळेची आहे, नको कधीही त्या आई वडिलांनी म्हटलं नाही. हे फार मोठा गुण आहे की हा एकच दुवा आहे. मी जसं म्हटलं की त्यांना पण समाजभान होतं. त्यांनी जर मला रोखून ठेवलं असतं तर कदाचित मी आज जी आउट गोईंग आहे किंवा जी मी विद्यार्थ्यांकरता काय करते ते कदाचित मी आज करू शकले नसते. मस्त. तुम्ही विद्यार्थ्यांसाठी जे काही करू शकले नसते असं म्हणता, त्याच्यावरच एक मी प्रश्न विचारते की शालेय जीवनामध्ये ना विज्ञान ह्या विषयाला बरेच जण घाबरतात 10वी पर्यंत, आणि नंतर मग कोणी आई वडील सांगतात म्हणून विज्ञान घेतात आणि मग ते थोडस गडबड बिडबड होते. तर किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही सांगू शकाल का की पुढे जाऊन त्याचा थोडक्यात अभ्यास त्या गोष्टीकडे तुम्ही कसा बघू शकता, स्वतःसाठी काय त्याच्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे, काय तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःमध्ये मी एक सांगू का, मला शिक्षण पद्धतीच ही आवडत नाही. मला असं म्हणायचंय की एखाद्या मुलाला लहानपणापासूनच शाळेमध्ये जो विषय आवडतो ना तो विषय करायला द्यावा. बरोबर. त्यांनी गणितच केलं पाहिजे. आता गणिताची गरज आहे प्रत्येकाला, थोडं गणित त्याला आलं पाहिजे. परंतु तुम्ही मला पाहाल तर मी आहे सायन्सची, पण मला स्वतःला इतिहास तोंडपाठ होता. म्हणजे मी लहानपणी सणावली अशा बोलायची, म्हणजे माझे नातेवाईक, आता तू सांग, आता तू शिवाजीबद्दल बोल, आता म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी हे इतके आवडायचे विषय मला. पण त्याचबरोबर सायन्स आवडायचं. गणित कधी आवडलं नाही, भूमिती कधी आवडली नाही. तर मुलांना असं शिक्षण दिलं पाहिजे की आता बाबा त्याला थोडं गणित शिकवलं, आता त्याला मराठी आवडत नाहीये ना, किंवा एखादं नागरिकशास्त्र सोडा त्याला करायला पाहिजे, तर ते त्याला कंपल्सरी करू नये. आणि त्याचा कल एक ऍप्टिट्यूड टेस्ट करून त्या मुलांचा कल त्यांनी आपण घेतला पाहिजे शाळेत असतानाच. मग अशी मुलं मग आता कशाला पाहिजे सायन्सला सगळ्यांनी जायला किंवा कॉमर्सला. भरमसाठ कॉमर्सची कॉलेजेस आहेत म्हणून लोक कॉमर्सला जातात, कारण पटकन नोकरी मिळते. पण असे कितीतरी बेकार विद्यार्थी आहेत. तर त्यांना आपण एक जॉब ओरिएंटेड काहीतरी शिक्षण दिलं पाहिजे. आणि प्रत्येक मराठी माणसाने थोडी उद्योगशीलता त्याच्यामध्ये एक यावी असं मला वाटतं. नोकरी करू नये मुलांनी बऱ्याच, असं वाटतं मला. मस्त. धन्यवाद ताई. माझे प्रश्न काही संपायचे नाही, पण तरी सुद्धा विचारू आपण शकता मृणाल, तुम्ही विचारू शकता. आपण आहे ना धन्यवाद ताई. मला असं म्हणायचंय की तुम्ही ऍज अ व्यक्ती म्हणून आपण जाणून घेऊया. तुम्ही प्राध्यापिका आहातच, पण मला पंडित रविचारी सरांना विचारायचं आहे की बापरे, ते काय बोलतील माहिती अहो शिष्या अहो मी म्हणून अहो मी बोलत नाही, मी वाजवतो. तर मला हो, मी माझं काम वाजवायचंय. हो. एक मिनिट, मला स्पॉटलाइट करते. अहो नको, मी असंच छान दिसताय सर. अरे बापरे. तुम्हाला ऍज अ शिष्या म्हणून तुम्हाला या कशा वाटतात? नाही म्हणजे आम्हाला ज्या म्हणजे शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक या 3 गोष्टी अपेक्षित असतात विद्यार्थ्याकडून. मी विद्यार्थ्याला पाहताना ऍज अ शिष्य म्हणून पाहताना, तर शारीरिक म्हणजे तुमचा हात तयार इन्स्ट्रुमेंट वरती, बौद्धिक म्हणजे तुम्ही काय क्रिएटिव्ह आर्ट करता, विचार करता, कसं ताना घ्यायच्या, बंदिश कशी मांडायची, त्याच्यामध्ये एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्य कसं पाहायचं त्या बंदिशीला, किंवा त्या वेगवेगळ्या म्हणजे ती एक धून किंवा मेलोडी, त्याला सौंदर्य कसं पाहायचं. वी कॉल इट इंटरकॅसिस इन इंडियन क्लासिकल म्युझिक. आणि त्याच्यानंतर मग इन्व्हॉल्वमेंट, आत्मिक जो भाव आहे, त्याचा भाव काय आहे, त्या स्वराचा भाव काय, या सगळ्या गोष्टी एकच मिनिट सॉरी, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या मनुष्याजींकडे आहेत. फक्त त्यांच्या बाकी रुटीनमुळे अजून खूप रियाज पाहिजे. घासणं हे आमच्याकडे खूप महत्वाचं असतं. एखादी गोष्ट 500 वेळा घासणं, या गोष्टी. तर ती सगळ्या गोष्टी असल्यामुळे आम्हाला खूप थोडं इझी जातं शिकवायला. थँक्यू सर.
धन्यवाद ओके. सर. मी लिव्ह करू शकतो थोडस मला म्हणजे उद्याचं शूटचं बघायचं. येस सर, येस. थँक्यू सो मच. धन्यवाद गॉड सर. ब्लेस यू ऑल. ज्ञानभाषा मराठीतर्फे तुमचे आभार. अरे थँक्यू सो मच. अं, हॅलो. हा बोला. मनोज सर, आता हा. तुम्ही आपला जो राहिला होता एक हो भाग, हो हो. तर तो हा करायला सुरू करू शकता आणि हो. शेवटाकडे जाऊ शकता. हा मनीषाताई, या सुंदर मुलाखतीचा समारोप आपण तुमच्या गायनाने करूया. आता 1 तास बोलली माझा गळा सुकून गेला, पण आय जस्ट ट्राय. हा. ज्ञानदेवानी पसायदान जसं मागितलंय, दुरितांचे तिमिर जाओ, आणि नवरात्रामध्ये तुम्ही आज मुलाखत घेतली माझी, तर एखाद्या देवीच्या भारुडाने, एकनाथी भारुड आहे, आणि मी वा. 2 शब्दात फक्त त्यांचा अर्थ सांगते. मी 2च ओळी म्हणते, पण अर्थ सांगते की पूर्ण विश्व ही एक माया आहे आणि ईश्वर सगुण रूपात अवतरला आहे, आणि कोल्हाटिणीच्या रूपात तो अवतरला आहे ईश्वर. आणि कोल्हाटीण काय करतो किंवा डोंबारी काय करतो, तर 4 काठ्यांवर तो दोरी लावतो आणि त्याच्यावर तो चालतो. तर त्या 4 काठ्या, या 4 दिशा, असं प्रतिकात्मक एकनाथांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रतिकात्मक भाव दिलाय. आणि तो डोंबारी हे आपण आहोत, ती दोरी हे आपलं जीवन आहे, असा तो भाव आहे. आणि मला दरवेळेला आय गेट गुज बम्प्स. इतकं सुंदर भारूड आहे एकनाथांनी लिहिलंय. आणि एक मला, म्हणजे तुम्ही न विचारलेला प्रश्न मला सांगावा असं वाटतो मृणालताई. मराठी असल्याचा मला अतिशय अभिमान आहे, तो या गोष्टी करता की संत परंपरा ही आपल्या लोकपरंपरेला जोडली आहे. आणि महाराष्ट्रात जे संत झाले, ज्याच्यामध्ये जनाबाई झाल्या, एकनाथ झाले, चोखामेळा झाले, नामदेव झाले, ज्ञानोबा झाले, मुक्ताबाई सोपान, इतकं अभिमान मला वाटतो की त्या रक्ताच्या, त्या हाडामासामधून आपण आहोत मराठी. कारण आपल्याला संत वाङ्मय कळतंय, ते लोकपरंपरेला जोडलं गेलेलं आहे. तर हा एक मला थोडंसं आवडतं. आणि या भारुडाला नंदू होनपानी अतिशय सुंदर चाल दिली आहे. प्रयत्न करते. देवीची स्तुती आहे, पण त्याचा प्रतिकात्मक अर्थ असा होता. सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया, आई सगुण गुण माया माझी कोल्हाटीण खेळाया, आली आली नवदुर्गा माझी माया आली कोल्हाटीण खेळाया. प्रपंचाचा रोवीला वेळू, चौशून्याचा मांडीला खेळू, प्रपंचाचा रोवीला वेळू, चौशून्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागती पाया, आई ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागती पाया. हे सगुण गुण माया, अंबाबाई सगुण गुण माया, महालक्ष्मी सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया, आली आली सगुण गुण माया माझी कोल्हाटीण खेळाया. आला गडे माफ करा, आला गडे निर्गुणाचा कोल्हाटी, सोहम शब्द ढोलक पिटी, आला गडे निर्गुणाचा कोल्हाटी, सोहम शब्द ढोलक पिटी, उघडी दार चैतन्याची जाऊ पहाया, चैतन्याची दृष्टी उघडी चला जाऊ पहाया, आई सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया. हे सगुण गुण माया माझी कोल्हाटीण खेळाया, आली आली नवदुर्गा माझी माया, आली आली सगुण गुण माया, हे सगुण गुण माया माझी कोल्हाटीण खेळाया. वा वा वा, क्या बात है. फार सुंदर. खूप सुंदर, खूप सुंदर. मनीषाताई, अतिशय सुंदर तुम्ही मुलाखतीचं सांगता
एका बहारदार भारुडाने केली. खूप छान वाटलं. थँक्यू सर. तर मंडळी, अशा रीतीने आज नवरात्रीच्या 5व्या माळेला आपल्याला मनीषाताईंची प्रेरणादायी यशोगाथा ऐकता येईल. त्यांचे अनुभव ऐकतच राहावेसे वाटतात, परंतु वेळेचे बंधन असल्याने आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा याच कार्यक्रमात आणखी एका नवदुर्गेला भेटूया. तुर्तास इथेच थांबतो. मनीषाताईंनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला ही संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तसेच संस्थेचे अध्यक्ष सचिकांत वनारसे, सचिव मृणाल पाटोळे, सर्व विश्वस्त आणि समस्त श्रोता वर्ग यांचेही आभार. आणि मला झूम पण माध्यमाचे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे आभार मानायचे आहेत की त्यांनी मला संधी दिली आणि बोलतं केलं. धन्यवाद. आणि झूम माध्यमाचे प्रायोजक आणि तांत्रिक सहाय्यक अभिजित शिंदे यांचेही धन्यवाद. आता संस्थेच्या मृणालताई उद्याच्या कार्यक्रमाविषयी सांगतील आणि नंतर आजचा कार्यक्रम संपेल. नमस्कार सर्वांना. मनीषाताई, थँक्यू. तुमचे खूप आभार. थँक्यू. उद्याचे आपला जो 6वी माळ आपण गुंफणार आहोत ती वृषाली गोखले यांच्यासह. वृषाली गोखले या MSW आहेत, शिवाय आपल्या संस्थेचे विश्वस्त सुद्धा आहेत. त्यांचा खूप दांडगा अनुभव आहे मुलांच्या शैक्षणिक विश्वामध्ये. तर उद्या आपण याच वेळेला 7 वाजता आपण सगळे भेटणार आहोत आणि तुम्ही एवढ्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी आशा करते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे वेळात वेळ काढून मनोज खांडरे सरांनी 2 दिवस सलग आमच्या या आमची ही माळ जी आहे सामर्थ्यशाली स्त्रियांची, ती अगदी उत्तम पद्धतीने निवेदन करून आणि मुलाखत घेऊन गुंफलेली आहे. त्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे त्यांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद ताई, धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आपण इथेच संपला असं जाहीर करूया. याची युट्यूबची लिंक फेसबुकवर आणि तुम्हाला दिली जाईल आणि वैयक्तिकवरही दिली जाईल मनीषाताई. थँक्यू. 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 धन्यवाद ताई.